2025 गेलंय ना, त्या दृष्टीने जर विचार केला तर 2026 बद्दल खूप स्टेटमेंट अशी येतात की 2025 हे फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी. शनीने त्याचं कल्पकता म्हणा किंवा त्याचा अनुभव वापरला, मंगळाने त्याचे मॅनेजमेंट स्किल्स वापरले. या दोघांनी सुद्धा आपले जे इनपुट होते ते राजाला दिले ना. आता राजा येतोय 2026ला. अच्छा, हे जग आहे ना 2026मध्ये ना एका तिसऱ्या जगाशी आपण कनेक्ट होत मोठ्या लेवलवर. तुम्ही एलियन म्हणताय? कुठे ना कुठे एक वेगळा कनेक्ट 2026मध्ये दिसणार आहे की फुल प्रूफमध्ये यस, मानव मंगळावर जाऊन राहू शकतो. तिसऱ्या जगाशी कनेक्ट मोठ्या स्केलवर होईल. बर, मुस्लिम कंट्रीजमध्ये मे बी हिंदू एखादा राज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल. सोन्या चांदीचे भाव वाढणार आहेत, गव्हाचं प्रोडक्शन वाढेल, गव्हाचे भाव पण वाढतील. बेरोजगारीचे वारे फिरताना न्यूज येताना बघतो आपण. तर 2026मध्ये युवकांसाठी करिअरच्या दृष्टीने कसं असणार? ज्यांचा जन्म 2026मध्ये होणार आहे त्या मुलांसाठी 2026 कसं असणार? हे लोक असे होते की ह्याने काही फरक नाही पडत, चलता है, त्यांनाही 2026मध्ये त्याचं उत्तर मिळेल की कब तक चलता है, ते 2026मध्ये काय. अरे वा. 2026 हे विवाहासाठी कसं असणार? विवाहाच्या तिथी 2026मध्ये कमी आहेत. कुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे तुमच्याच हातात? आता मेषपासून मीनपर्यंत. नक्कीच नक्कीच. स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये भूषण वैद्य सरांचं. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मी मजेत. आय होप की 2026साठी तुम्ही पण वेल प्रिपेअर्ड असणार, कारण आता बऱ्यापैकी लोकांना खूप चिंता आहे. जसं 2025 गेलंय ना, त्या दृष्टीने जर विचार केला तर 2026 बद्दल खूप स्टेटमेंट अशी येतात की 2025 हे फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी. सगळ्या विषयामध्ये आपण हात घालूयात की किती घाबरायला पाहिजे, किती वस्तुस्थिती खरी असणार आहे, किंवा काय भविष्य असू शकतं 2026मध्ये, काय ऑपॉर्च्युनिटी घेऊन येऊ शकतात किंवा काय संकट येऊ शकतात, ह्या सगळ्या दृष्टीवर आपण नजर टाकूया. तुमचा जो ज्योतिष विद्येचा सांगण्याचा एक काय म्हणतात त्याला, जी पद्धत आहे ना, ती फार टेक्निकल आणि इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह असते. त्याच्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला वारंवार माझ्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित करत असतो, कारण मला तेच पाहिजे जे लोकांना पोहोचणं आवश्यक आहे, करेक्ट माहिती. तर करूया सुरू? येस येस. ओके. सुरू करताना आपण वयांच्या गटानुसार सुरू करू, त्यानंतर आपण राशींकडे जाऊ आणि मग एंडला काही धमाकेदार क्वेश्चन घेऊ. नक्कीच. पहिला प्रश्न आपण डायरेक्ट नवजात बालकांपासून घेऊ, म्हणजे ज्यांचा जन्म 2026मध्ये होणार आहे, ज्यांच्यासाठी 2026च हे वर्ष असणार आहे जन्माचं, त्या मुलांसाठी 2026 कसं असणार आहे, किंवा ती मुलं 2026मध्ये जन्माला येणारी जी मुलं आहेत ती कशी असणार आहे? नक्कीच. आपण मला पुन्हा एकदा इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अगेन नेहमीच्या प्रकारे आपण कुठल्याही व्हायरल कंटेंटवरती फोकस न करता रियालिटीवरती जाऊयात. कारण आपण अशा घटना जर का पाहिल्या, मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की 2025 चांगलं असणार आहे. मग त्यानंतर असे पण मला बरेच कमेंट्स आले की 2025मध्ये युद्ध झाले, ते कुठल्या वर्षी नाही झालेत. बॉर्डरवरचे तणाव ते दरवर्षी असतात, ते इथून पुढेही राहणारच आहेत. भूकंप दरवर्षी कुठे ना कुठे होतातच. ओके. पण या घटनांना आपण एखाद्या वर्षाशी कनेक्ट करणं हे फक्त व्हायरल कंटेंट आहे. बरं. आपण ज्यावेळेला काही गोष्टींना सांगायचा प्रयत्न करतो की हे वर्ष कसं असेल, त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल हे असलं पाहिजे आणि एक एक व्यक्ती त्याच्याशी कनेक्ट करू शकली पाहिजे. जग कनेक्ट करून माझं काहीच हे होणार नाही आहे. नक्कीच जे युद्धामध्ये जे सैनिक वगैरे जे शहीद होतात त्यांच्यासाठी आपण नक्कीच आपल्याला वेदना होतात, हे आहे. पण हे दरवर्षी होतात, हे दरवर्षी, कारण ते लोकही त्यासाठी प्रिपेअर्ड असतात की आपण ज्यावेळेला सैन्यामध्ये जात आहोत तर ही परिस्थिती माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कधीही येऊ शकते. मी जर सांगितलं की युद्धाची परिस्थिती होणार आहे तर सैनिक काही बॉर्डरवर जाणं थांबवणार आहेत का? तर त्या अटळ गोष्टी आहेत. बरोबर. त्याच्यामुळे त्या गोष्टींना आपण ॲस्ट्रॉलॉजीचा व्ह्यूने न बघता त्या जागतिक परिस्थितीशी कनेक्ट केलं पाहिजे. ॲस्ट्रॉलॉजिकल व्ह्यूने आपण प्रत्येकाच्या राशीनुसारच बोललेलं योग्य असतं. ओके. आणि
मोठी प्रत्येक व्यक्तीसाठी काय घटना होतील. जसं मी सांगेल की मेष राशीच्या लोकांसाठी हे होईल तर बऱ्यापैकी लोक त्या गोष्टीशी कनेक्ट करू शकतील. ओके. भारताची परिस्थिती ओव्हरऑलमध्ये ती प्रत्येकासाठी थोड्याफार प्रमाणात इफेक्ट करत असते. पण मी जसं सांगितलं होतं की 2025 चांगलं असेल. आता 8वा वेतन आयोगाची न्यूज आत्ताच आली आहे. 2025मध्येच ती आलेली आहे. विराट कोहलीबद्दलचं भाकीत मी केलं होतं तेही आलेलं आहे. आणि ते मंगळाचं वर्ष होतं. मी त्याच्यामध्ये हेही सांगितलं होतं की जो थांबेल त्याच्यासाठीचं ते वर्ष नसणार आहे. दिवस इतके फास्ट जातील. तर जे मी सांगितलं होतं की वेळ कुणासाठी थांबत नाही ना, ती रियालिटी 2025नं दिली आहे. तुम्ही बघताल तुम्हाला 2025 इतकं फास्ट हे प्रत्येक जणांनी म्हणजे अनुभवलं असणार आहे सुद्धा की 2025 इतकं फास्ट निघून गेलं. ते मंगळाचं वर्ष होतं. मंगळ अग्रेसिव्ह आहे आणि तो मॅनेजमेंटचा कारक आहे. त्याच्यामुळे 2025मध्ये मंगळाने मॅनेजमेंट सर्व केलंय. त्याच्यापूर्वी शनी होता म्हणजे 2024ला. बरोबर. शनीने त्याचं कल्पकता म्हणा किंवा त्याचा अनुभव वापरला. मंगळाने त्याचे मॅनेजमेंट स्किल्स वापरले. या दोघांनी सुद्धा आपले जे इनपुट होते ते राजाला दिले आणि आता राजा येतोय 2026ला. अच्छा. अल्टिमेट डिसिजन राजा घेणार आहे. ओके. शनीने त्याचा अनुभव सांगितला, मंगळाने त्याचे मॅनेजमेंट सांगितलं की ह्याला हे. आता शनी आणि मंगळ या दोघांचे इनपुट घेऊन राजा अल्टिमेट डिसिजन कन्क्लुजनवर राजा येणार आहे. बर. तर त्या दृष्टीनं 2026 इम्पॉर्टंट आहे. 2026चे अगदी आता व्हायरलसाठीचेच कंटेंट सांगायचं असेल तर मी 2 गोष्टी सांगतो. हे जग आहे ना 2026मध्ये ना एका तिसऱ्या जगाशी आपण कनेक्ट होत मोठ्या लेवलवर. म्हणजे दरवर्षी आपण काहीतरी यानं कुठेतरी पाठवतो, चंद्रावर जातो, व्यक्ती मंगळावर जातो. तुम्ही एलियन म्हणताय. येस, कुठे ना कुठे एक वेगळा कनेक्ट 2026मध्ये दिसणार आहे. जग तिसऱ्या जगाशी कनेक्ट होईल मोठ्या स्केलवरती. मी हे म्हणत नाही की लगेच एलियन्स येऊन उतरतील आणि मानवांचं एलियन्सचं युद्ध होईल. त्यांचं अस्तित्व काहीतरी कळेल किंवा म्हणजे आपल्याला त्यांचं अस्तित्व मोठ्या स्केलवर काहीतरी कळेल. म्हणजे त्याच्या बद्दल बोलता तुम्ही. मी आज तसे कुठलेच हे सांगणार नाही. पण आणि हे पण नाही सांगू शकत की ते एलियन्सच असतील किंवा हेही होऊ शकतं की फुल प्रूफमध्ये यस मानव मंगळावर जाऊन राहू शकतो. त्याच्यासाठीचं म्हणजे सांगायचं झालं तर कदाचित जमिनी विकायला निघतील मंगळावरती, प्लॉट घ्यायचे असतील तर घ्या. तिसऱ्या जगाशी कनेक्ट मोठ्या स्केलवर होईल. बर. आणि आणखी एक गोष्ट आहे की राजाचं हे आहे तर प्रत्येक ज्या व्यक्तीमध्ये पॉवर आहे ती व्यक्ती आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करेल. ओके. लार्जर स्केलवर सांगायचं झालं तर अशा काही घटना घडतील की मुस्लिम कंट्रीजमध्ये मे बी हिंदू एखादा राज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल किंवा एखादी व्यक्ती तिथे नाव कमवेल किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये एखादी मुस्लिम व्यक्ती आपलं राज्य दाखवायचा प्रयत्न करेल किंवा आपली सत्ता दाखवायचा प्रयत्न करेल. आता ही कारण हे सूर्याचं वर्ष आहे. हे मोठ्या स्केलवर झालं की कुठेतरी युरोपमध्ये असं काहीतरी होईल, हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमाचं काही होऊ शकेल, ख्रिश्चनमध्ये हिंदू मुस्लिम असं काहीतरी होऊ शकतंय की जिथे एक विरुद्ध याचा व्यक्ती तिथे जाऊ शकेल. बघा, राजा म्हणजे 2 गोष्टी असतात. एक असते ती प्रजा त्याला निवडून देते. बरोबर. आणि निवडून दिल्यानंतर तो सत्ता जी चालवतो तो आपल्या मर्जीने चालवतो. बरोबर. प्रत्येकच गोष्ट प्रत्येक व्यक्तीला पचत नसते पण त्यावेळेला त्याला पोझिशन सत्ता मिळालेली असते. अशी सत्ता या वर्षात कोणीतरी घेईल. अच्छा. नक्कीच. ओके. राजाचं वर्ष आहे तर ते होणारच आहे. ओके. आणखी दुसरं जर सांगायचं झालं तर सूर्याचं वर्ष आहे तर सोन्या चांदीचे भाव वाढणार आहेत. जे तुम्ही अनेक व्हिडिओजमध्ये पाहिलेलं असेल. सूर्य आहे, सोन्या चांदीचे भाव. पण सामान्य व्यक्तीसाठी बोलायचं झालं तर गहू. ओके. गव्हाचं प्रोडक्शन वाढेल, गव्हाचे भाव पण वाढतील. बर. तर शेती करणाऱ्यांसाठी शेतीच्या ह्याने जर विचार करायचा झाला तर ते गव्हाशी जास्त रिलेट करू शकतील. सामान्य व्यक्ती गोल्डशी रिलेट लवकर नाही करू शकणार.
बरोबर. किंवा ते सांगूनही फारसा काही फायदा नाही होणार, कारण ती माझ्या डे टू डे लाईफमधली गोष्ट नाही आहे. पण गहू एक हे आहे, गोष्ट. हां, तर त्याच्यामध्ये एक चांगला म्हणजे वृद्धी दिसेल, ओके प्रोडक्शन पण किंमत पण. ओके तर हे मोटामोटी 2026चं हे आहे. ओके. आता जसं तुम्ही जो प्रश्न केला होता, आपण आता तिथे जाऊयात. नवजात बालकांसाठी वगैरे हे वर्ष कसं असणार आहे. त्यापूर्वी आपण मोठी ग्रहांची परिस्थिती काय असणार आहे. बेसिकली हे प्रिडिक्शन आपण 4 मेजर प्लॅनेट्सवरती जाऊयात. बाकी प्लॅनेट्स मंथली बदलतात, तर ते जर करायला गेलं तर आपल्याला आपला पॉडकास्ट पूर्ण दिवसभराचंही संपणार नाही. बरं. शनी, राहू, केतू आणि गुरु हे 4 मेजर प्लॅनेट्सवरती आपण फोकस ठेवूया आणि त्यानुसार आपण जाऊया. नक्की. शनी पूर्ण वर्ष काही चेंज होणार नाही आहे. ओके. त्याच्यानंतर मध्ये अस्त वक्री वगैरे होईल, ती वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर राहू केतू 5 डिसेंबरला म्हणजे 5 डिसेंबर 2026ला बदलणार, वर्षाच्या शेवटी. तर अल्टिमेटली राहू केतूचं पण काही मोठं ट्रान्झिट नाही आहे. गुरु ट्रान्झिट होणार आहे 2 जूनला. बरं. तर म्हणजे मे एंडपर्यंत. तर पहिले 5 महिने जे आहेत गुरु मिथुनमध्ये राहणार आहे, त्यानंतर तो कर्क म्हणजे त्याच्या उच्च राशीमध्ये जाणार आहे. ओके. तर आपण जर विचार केला तर एक गोष्ट होईल, गुरु म्हणजे 2 जून नंतर जे मुलं जन्माला येतील हे खूप विद्वत्ता म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिकली तो गुण दिसेल. विद्वत्ता म्हणण्यापेक्षा त्याचं मी अकॅडमिकशी लिंक लावत नाही आहे. अकॅडमिकसाठी जर बघायचं झालं तर बुद्धीचं कारक बुध तो बघायला पाहिजे. पण हा गुरु जो आहे हा सत्सद विवेक आहे. म्हणजे एका व्यक्तीला 100 रुपये कुठे खर्च करायची ह्याची जाण त्या व्यक्तीला योग्य असेल. ओके. मे बी, कारण आपण हे लोक हे डिस्टिंग्विश करणं खूप डिफिकल्ट आहे. असे लोक आहेत की जे लोक महिन्याला 10 लाख रुपये अर्न करतात, 5 लाख रुपये अर्न करतात, पण बँक बॅलन्स काही नाही आहे. आणि जो व्यक्ती 50,000 रुपये अर्न करतो पण त्याचा बँक बॅलन्स सेव्हिंग चांगला आहे, तर त्याचा गुरु चांगला असतो. करेक्ट. तर आता मी हे आज जे सांगतोय ते कदाचित रिलेट करायला आणखी 5 वर्ष जातील, 7 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, मुलगा मोठा झाला. हां. पण ॲज अ पॅरेंट्स त्यांनी आजपासून दिशा ठरवायची असेल तर या मुलांसाठी 2 जून नंतर जे लोक जन्माला येतील, जे मुलं, त्यांच्यासाठी बँकिंग सेक्टर म्हणजे त्यांच्या करिअर पाथसाठी सांगतो मी, की त्यांनी बँकिंगसाठी त्या लोकांना त्यात इच्छा पण असेल. बरोबर. त्याच्यानंतर टीचिंग आणि म्हणजे बँकिंग आणि टीचिंग हे काय ना, हे 2 गोष्टी जे एक असते विश्वासार्हता, त्यांच्यावर लोकांचा विश्वास चांगला असेल, चांगला आहे. आणि टाळायचं क्षेत्र जर झालं तर पॉलिटिक्स बिलकुल टाळायचं. गुरु चांगला असणारा व्यक्ती पॉलिटिक्समध्ये जाऊ नाही शकणार. पॉलिटिक्समध्ये लोकांना काय करावं लागतं ते तुम्हाला माहिती आहे. तर ते इल्युजन, तो भूलभुलैया, काम नाही. हां, ते गुरुचं काम नाही आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी ते टाळायचं आहे, टीचिंग आणि हे 2 गोष्टी. दुसरं गोष्ट आहे की AI हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि ह्या सर्व ChatGPT हे जे आहे हे लार्ज स्केलवर वाढणार आहे 2026मध्ये. ह्याला म्हणजे जसं मी सांगितलं सूर्याचं स्थान आहे, सूर्याचं वर्ष आहे. तर सूर्य म्हणजे राजा, जे प्रत्येक कंट्रीमध्ये जे सत्ता आपल्या हातात ठेवून बसलेले लोक आहेत ते त्याला प्रमोट करतील वेगळ्या स्केलवर. आता ही सत्ता म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ना डायरेक्टली आपल्या भारतामधलं मी म्हणलं सत्ता कुणाच्या, लगेच नरेंद्र मोदी येतात. नरेंद्र मोदी नाही आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करतो, माझा जो बॉस आहे अच्छा, तो मला फोर्सफुली हे करेल की तुला AIचा कोर्स करायचा आहे, तुला ChatGPT शिकून घ्यायचं आहे. छोट्या छोट्या स्केलवरती त्याचा इम्पॉर्टन्स लोकांना कळेल. कंपन्यांमध्ये वगैरे लोक त्या गोष्टींना प्रमोट करायला चालू करतील, तर ते लार्ज स्केलवर जाईल. हे जे मुलं असतील 2026मध्ये जन्म घेणारे, हे मल्टीटास्किंग, मल्टी स्किल्ड असतील. राहू कालदेश पत्राच्या म्हणजे कुंडलीत जर पाहिलं तर राहू 11व्या स्थानी राहणार आहे. हे इच्छापूर्तीचं स्थान आहे. अच्छा. आणि राहू ही एक्स्ट्रीम डिझायर आहे. ओके. त्याच्यामुळे हे लोक एका स्किलवर थांबणारे नाही आहेत, एका अर्निंग सोर्सवर थांबणारे नाही आहेत. मल्टिपल अर्निंग सोर्स हे लोक कमावतील. हे सगळ्या गोष्टी कळायला 10-20 वर्ष जाणार आहेत, पण हे इंटरेस्ट राहणार आहे. आणि ओव्हरऑल 2026मध्ये लोकसुद्धा ह्याकडे कल असेल,
कारण राहू सध्या 11व्या स्थानी चालू आहे तो, जे इच्छापूर्तीचं स्थान आहे. बरोबर. लोक काही ना काही शिकायचा प्रयत्न करतील की बा मला एका सोर्सवर थांबायचं नाही. त्या दृष्टीनं हे ओव्हरऑलमध्ये सर्वांसाठी होणार आहे. मग त्या अनुषंगाने लोकांनी काहीतरी स्किल आत्मसात केलंच पाहिजे की जे फलित पण होईल. मग ते काहीही असू शकतं. कोणी म्युझिकमध्ये काही दुसरं हे करू शकेल, आर्ट, म्युझिक वगैरे जे असेल. आणि पर्टिक्युलरली ते असंच क्षेत्र असेल की जी त्यांची हॉबी होती. अच्छा. हॉबी, पॅशन, त्याला अर्निंग सोर्समध्ये कन्वर्ट करायचं हे वर्ष आहे. ओके. तर त्या दृष्टीनं 2026 इम्पॉर्टंट आहे. बाकी ज्या गोष्टी आहेत की भूकंप होतील का, ते दरवर्षीच होतात, त्यावर आपल्याला जास्त हे करायची मला वाटत नाही आवश्यकता आहे. ओके, ठीक आहे. तर ओव्हरऑल की टेक्नॉलॉजी, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आणि गुरुची दशा या अशा गोष्टींचा प्रभाव नवीन जे 2026 मध्ये मुलं येणार आहे त्यांच्यावर पडणार आहे. ठीक आहे. थोडंसं यंग एजकडे येऊ आपण, तरुणांसाठी. तर 2026 मध्ये खूप मुलांचं करिअर सेट होण्याचे वर्ष असणार आहे बऱ्याचशा मुलांचं. कारण जे आता इंजिनिअरिंग पासआउट करत आहे किंवा कोणत्या क्षेत्रातले पासआउट होणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की जॉब. बेरोजगारीचे वारे फिरताना न्यूज येताना बघतो आपण. तर 2026 मध्ये युवकांसाठी करिअरच्या दृष्टीने कसं असणार आहे? करिअरच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ऑपॉर्च्युनिटी भरपूर असणार आहेत. बघा, आपण त्याला स्वतःचे की मी नरेंद्र मोदी आहे 5 मिनिटांसाठी असं गृहीत धरू, आणि माझी सध्या सत्ता चालू आहे. सत्ता म्हणजे तशी देशात आहेच आहे त्यांची, पण ॲस्ट्रॉलॉजिकली विचार करू की मी राजा आहे आणि मी हे वर्ष आता सगळे लोक माझ्याकडे बघत आहेत. बरोबर. की मी डिसिजन टेकर आहे. शनीने शनीचं इनपुट देऊन टाकलं, मंगळाने मंगळचं दिलं, आता प्रजा बघते माझ्याकडे. तर मी अशा कुठल्याच गोष्टी या वर्षात करणार नाही आहे की ज्याचा लोकांना हिट बसेल. अच्छा. अशा ऑपॉर्च्युनिटीज तयार केल्या जातील लोकांना, पण त्या ग्रास्प करावं लागतील, त्या ग्रॅप कराव्या लागतील. जसं मी सांगितलं की ChatGPT मधून तुम्हाला अर्निंग सोर्सेस मिळतील. बरोबर. लोक AIचे छोटे छोटे कोर्सेस निघतील, लाईक MSCIT जसं झालं होतं. गल्ली गल्लीमध्ये आजपासून 15-20 वर्षांपूर्वी MSCITचे कोर्सेस शिकवले जाते. ChatGPT कसं करायचं, 100 रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन 2 तासाचा कोर्स मिळेल. कदाचित बालवाडींच्या पुस्तकामध्ये सुद्धा ऍड येईल. ऑलरेडी चालू झालेलं आहे ते की व्हॉट्सअप कसं यूज करायचं वगैरे. आणि आणखी काहीतरी एक स्कूल्समध्ये शिकवलं जातं, ते माझ्या मुलांना वगैरे आहे, रोबोटिक्स. अच्छा. हां, म्हणजे माझा मुलगा फर्स्ट क्लासला आहे. मी एक दिवस अचानक त्याचा टाइम टेबल पाहिला, रोबोटिक्स. म्हणजे मी शॉक झालो. तर जग ऑलरेडी चाललेलं आहे तिकडे, तसंच काहीतरी होईल. हां, तर ह्या सर्व गोष्टी फक्त आजही तुम्ही बघताल जॉब आहेत मार्केटमध्ये, त्यांचा थोडासा आहे ना पद्धत बदललेली आहे. त्यांना तुम्हाला डिकोड करावं लागेल. म्हणजे आजपासून 25-20 वर्षापूर्वी जाताल तर कोणी मेलवरती रिझ्यूम नव्हतं पाठवत. कंपनीच्या दारावर जाऊन हाताने अर्ज लिहून ते देत होते, आणि तो अर्ज मग कुठल्या तरी बॉसकडे जायचा, ते पण कुठेतरी पत्रानेच त्याला उत्तर देत असतील. आता त्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे असं काही होणार नाही. बेरोजगारी वगैरे असले काही प्रकार राहणार नाही आहेत. लोक बरेच कुठेतरी ते कनेक्ट करतायत की हे वर्ष सूर्याचं होतं, मग त्या वर्षी बेरोजगारी वाढली होती. त्या वर्षीच लोकांचे टर्निंग पॉईंट पण ठरलेले आहेत. कोविडने अनेकांना एक चेंज दाखवलेला आहे. बऱ्याच वेळेला काही गोष्टी बदलण्यासाठी तिथे कुठेतरी एक पॉज घ्यावा लागतो, तो स्टॉप असतो तो बऱ्याच वेळेला. तुम्ही बघताल कोविड नंतरचं जे जग आहे ते अगदी वेगळं होऊन गेलंय. कोविड नंतर मला नाही वाटत फिजिकल इंटरव्ह्यू 10-5% राहिले असतील फक्त. सर्व ऑनलाईन इंटरव्ह्यू झालेत. अगोदर लोकांना कुठं पॅन इंडिया लोक ट्रॅव्हल करत होते की आम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. गुगल मीटवर, टीम्सवरती कुठेतरी इंटरव्ह्यू होऊन जातो, झूमवर, आणि तिथून ती प्रक्रिया म्हणजे चालू होते. तर ह्या गोष्टी अशा आणखी होतील, कारण हे राजाचंच वर्ष आहे. तो आणखी बऱ्याच गोष्टी करणार आहे. एक गोष्ट प्रॉमिनंटली लक्षात ठेवा की या वर्षी प्रत्येकजण आपला इम्पॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करणार आहे. अच्छा. से की तुम्ही एका ऑफिसमध्ये
बॉस आहात, से की 8-10 रिपोर्टीज आहेत तुम्हाला, तुम्ही यावर्षी कळत नकळत तुमची बॉसगिरी जी आहे ती लोकांना दाखवताल. बर. आणि हे जे सबऑर्डिनेट्स आहेत हे म्हणजे प्रॉमिनंटली नोटीस करतील ही गोष्ट की माझा बॉस बदललाय, स्वभाव बदललाय. काय यार आजकाल जरा सर जास्तच मला दाखवायला लागले वर्चस्व. हां, तर ते वर्चस्व दिसेल, कारण ते त्याचं वर्ष आहे आजपर्यंत. कारण त्यांना डिसिजन घ्यायचे आहेत. त्यांचं काय असं नाही आहे की, पण त्यांना डिसिजन घ्यावे लागतील. आजपर्यंत जी व्यक्ती तुम्ही अर्धा तास दररोज लेट येत होतात त्याबद्दल जी बोलत नव्हती ती आता बोलेल, कठोरतेने बोलेल. ओके. हां. आणि जे लोक म्हणजे पंक्च्युअल होते त्यांना पण तो राजा यावर्षी त्याचं फळ पण देईल. ओके. ह्या छोट्या छोट्या गोष्टी होतील जे लोक रिअलाईज करू शकतील आपल्या लाईफमध्ये. कारण बऱ्याच जणांना हेही असतं, तो एक मनामध्ये क्वेश्चन पडलेला असतो की यार मी पंक्च्युअल आहे, तो पंक्च्युअल नाही आहे, तरी पण आम्हाला वर्षा शेवटी दोघांनाही 10% इन्क्रीमेंट मिळतं. त्यांचा तो जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर या वर्षात मिळेल 2026 मध्ये. ओके. आणि जे लोक असे होते की ह्याने काही फरक नाही पडत, चलता है, त्यांनाही 2026 मध्ये त्याचं उत्तर मिळेल की कब तक चलता है ते 2026 मध्ये कळेल. अरे वा, बऱ्याच जणांना होप लागलं असेल आता चांगलं होणार आहे आमच्यासोबत, जो अन्याय आम्ही सहन करतोय. बर, ठीक आहे. हे झालं करिअरच्या दृष्टीने आणि म्हणजे जॉबच्या दृष्टीने आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये लोकांसाठी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येऊ, विवाह. बऱ्याच जणांनी असं ठरवलं आहे माझ्या जवळपासच्या मित्रांनी की आता 2026 मध्ये लग्न करायचं आहे. त्यासाठी त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलं आहे. 26ची वाट बघताय. 26 मध्ये जर त्यांनी लग्न केलं तर काय काय होऊ शकतं, किंवा 2026 हे विवाहासाठी कसं असणार आहे? सर्वात मोठं तर बघा तुम्ही की विवाहाच्या तिथी 2026 मध्ये कमी आहेत. काहीतरी मला वाटतं म्हणजे तुलसी विवाहानंतरचं पाहिलं 45 का 47 दिवसच आहेत, जे की जनरली 60 ते 65 दिवस असतात. ओके. तर ते तिथी कमी असल्यामुळे विवाहासाठीच म्हणजे अगदी झुंबड लागलेली असणार आहे. दुसरं आहे की 2025 मध्ये केला नाही, 26 मध्ये करणार आहे, असले काही प्रकार म्हणजे नसतात. तुम्ही विवाह ही पर्सनल कनेक्ट होणारी गोष्ट आहे, ती पर्सन टू पर्सन व्हॅरी होणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे 2026चा वैवाहिक जीवनावर असा काही परिणाम नसणार आहे. ओके. पण त्यांनी आता एक रेमेडी म्हणूनच बघायचं झालं तर बाबा विवाहाचे तिथी मुहूर्त कमी आहेत, त्या दृष्टीनं अर्ली बर्ड ऑफर जी म्हणतात ती ग्रास्प करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना मंगल कार्यालय भेटतील, त्यांना आणखी काय ज्या गोष्टी असतील त्या अवेलेबल असतील. ओके. बाकी 2026 तसंही सांगितलं की 2 जून नंतर गुरु आपल्या उच्च राशीत येणार आहे. बरोबर. तर त्याच्यानंतर ओव्हरऑलमध्ये प्रॉस्पेरिटी असणार आहे आफ्टर 2 जून. इट डझंट मीन की 2 जूनच्या पूर्वी काही खराब असेल असं काही नाही आहे. सध्याही गुरु पराक्रम स्थानी आहे तर तोही ठीकच आहे. शनी जो आहे तो व्ययस्थानी आहे. शनीने बऱ्यापैकी या वर्षात लोकांना म्हणजे विदेश ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. 2026 मध्ये पण ते असणार आहे. बरं. अच्छा, ते चालूच राहणार. हो, 2026, कारण शनी विदेशच्या ठिकाणी सध्या आहे. पण विवाहाच्या बद्दल जर पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर 2026 आणि विवाह ह्याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. दरवर्षी लोक विवाह करतात, इथून पुढेही करत राहणार आहेत, पण त्यांचं वैवाहिक जीवन या वर्षात लग्न केल्यामुळे काय असेल ते त्यांच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थान कसं असेल त्यावर असेल. आणि अगदीच जर विवाहाबद्दल, कारण माझ्याकडे खूप जणांचं हे तर आपण त्यावर एक सेपरेट पॉडकास्ट घेऊयात. नक्कीच. ऑडियन्सने जर कमेंट केली तर आपल्याला त्यांचा रिस्पॉन्स लक्षात आला तर आपण नक्की विवाहाच्या रिलेटेड एखादा स्पेशल पॉडकास्ट करूया. ओके, ठीक आहे. एक एज ग्रुप राहिला आता फक्त. आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, कारण बहुतांश आरोग्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत सध्या. तर 2026 मध्ये हेल्थ वाईज कसं असणार आहे 2026? हेल्थ वाईज आहे ना, अनेकांना एक गोष्ट रिअलाईज होईल की सडनली हेल्थ इश्यूज येत आहेत, पण ते पॉझिटिव्ह आस्पेक्टमध्ये आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं ना व्यक्तींना की एखाद्याला आजार किंवा हे अशा स्टेजला कळतं की तिथून रिकव्हरी पॉसिबल नसते.
पण 2 जून नंतर जो गुरु उच्चचा होणार आहे तो तुम्हाला अगोदर रिअलाइज करून देईल की तुम्हाला बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं काय होतंय. बरोबर, थेट तर कळतं कधी. पहिलं काहीतरी तो सिम्पटम तुम्हाला काहीतरी दाखवेल. ओके, म्हणजे आपण काही गोष्टींना टाळत वॉर्निंग असतो, देईल आधीच. त्या वॉर्निंग्स मिळतील, लोक तिथे जातील, टेस्टिंग करतील आणि त्यांना सर्वात महत्त्वाचं त्यांना प्रॉपर क्युअर मिळेल, बरं. डायग्नोज होतील 2026 गोष्टी. कारण की गुरु आहे तो ओव्हरऑल प्रॉस्पेरिटीसाठी करतो. से की बाबा माझं पोट दुखत आहे, पण आपण टाळतो. झालं असेल, अपचन झालं असेल, फूड पॉयझनिंग झालं असेल, काल मी जास्त खाल्लं, ॲसिडिटी झाली, आपण ते टाळतो. यावर्षी गोष्टी थोड्या सिव्हिरिटीवर जातील, तुम्ही डॉक्टरकडे जाताल आणि मग तुम्हाला प्रॉपर डायग्नोज होईल, त्यातून प्रॉपर क्युअर मिळेल आणि त्यातून परमनंटली सुटका होईल, जी की गेल्या 2-3 वर्षापासून तुम्ही टाळत होतात. डिसिजन पुन्हा इथं आला तो. हां, तर तुम्ही ते डिसिजनवरती येताल. हां, की बाबा तुम्हाला अपेंडिक्सचा त्रास आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्याचं ऑपरेशन होईल आणि परमनंटली तुम्ही त्यातून रिलीफ मिळेल, त्यातून क्युअर होताल. तर आरोग्याच्या दृष्टीनं पण वर्ष चांगलं आहे. पण हे ज्या वेळेला लोकांना असं जाणवायला लागेल, बऱ्याच वेळेला काय होतं ना, ते त्या ग्रहामुळे नाही आहे की 2026 मला अपेंडिक्स झाला. अपेंडिक्स तुम्हाला 1-1.5 वर्षापासून चालू होतं, त्याची सुरुवात झालेली होती, तुम्ही इग्नोर करत होतात. आता इग्नोर होणार नाही ती गोष्ट. आता इग्नोर नाही होणार, ती सिव्हिरिटी वाढेल आणि तुम्हाला प्रॉपर डायग्नोज मिळेल. म्हणजे तिथून पुढे तुम्हाला तो त्रास परत राहणार नाही आहे, कारण गुरु त्यातून तुम्हाला मुक्तता देणार आहे. ओके, ओके. आता येऊ आपण राशींवर. नक्कीच. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा कोर पॉईंट असणार आहे या पॉडकास्टचा, की कुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे तुमच्याच हातात. आता मेषपासून मीनपर्यंत. नक्कीच. तर आपण सर्वात अगोदर आहे ना मेषपासनं सुरुवात करूयात. आणि मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. बरं. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके. त्यातल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. आता आपण जाऊया, सुरुवात करूया मेषपासून. ओके. मेष लग्न किंवा राशी. आता मेषची कुंडली ही अशी असेल, हिला कालदेशपात्रची पण कुंडली म्हणतात. बरं. शनी इथे असणार आहे, राहू इथे असणार आहे, केतू इथे असणार आहे, गुरु जो आहे तो मे पर्यंत इथे असणार आहे. मे नंतर इथून इथे ट्रान्झिट करणार आहे. ओके. 2 जूनला. ती 2 जूनची जसं तुम्ही म्हणताय. हां. ओके. कारण तेवढा एकच प्लॅनेट आहे जो या वर्षात म्हणजे बदलणार आहे. बरोबर. आता मेषसाठी जर बोलायला गेलं तर ह्यांच्यासाठी 2025 पण विदेशी योग चांगले झाले असतील शनीमुळे, आणि या वर्षातही विदेशी योग चांगले झालेले आहेत. 2026 पण ते होणार आहेत. काही गोष्टी बदलतात, तुमची दशा काय चालू आहे त्यासाठी त्यांनी पर्सनल कन्सल्टेशनच करायला हवं. पण मोठी गोष्टी ज्या लोक रिलेट करू शकतील त्यांचा आपण इथे बोलत आहोत. तर अगोदर शनीबद्दल बोलूया. तर विदेश योग बनतील. खर्च या शनीने कंट्रोलमध्ये आणलेले असतील, म्हणजे अशाच ठिकाणी लोक खर्च करत असतील हे की जे मॅन्डेटरी आहे, जे आवश्यकता आहे, कारण शनी आहे. हाच जर शुक्र असेल तर तो लक्झरीवरती खर्च करतो
आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लक्झरीचे खर्च हे वायफळ खर्च मानल्या जातात. बरोबर. हे खर्च असे असतील की ते गरजेचेच असतील. आता शनीच्या दृष्टींची बात करू आपण. शनींची 1, 2, 3 एक दृष्टी इथे पडत आहे. ही धन स्थान आहे, कुटुंबाचं स्थान आहे, तर ही दृष्टी चांगली आहे. ओके. धनसंचय हे लोक करू शकतील. म्हणजे ह्यांचं जे सेव्हिंग्स आहे, बँक बॅलन्स आहे, ते वाढणार आहे. आता बँक बॅलन्स वाढणार म्हणजे आज 1 लाख रुपये आहेत, लगेच 2 लाख रुपये नाही होणार, वर्षाच्या शेवटीपर्यंत पण नसेल, असं पण नाही होणार आहे. बर. हे लोक लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट करतील. ओके. त्याच्यामुळे ते कदाचित 2026 मध्ये नाही दिसणार, ते तुम्हाला दिसायला आणखी 5-10 वर्ष लागेल, पण त्याची सुरुवात 2026 मध्ये झालेली असेल. ओके. कुटुंबचं हे स्थान आहे, लोकांना कुटुंबाची साथ मिळेल. साथ मिळेलचा अर्थ हा असतो की ज्यांची साथ नाही मिळणार आहे त्या व्यक्ती पण लाईफमधून तुम्ही लोकच जे मेषवाले आहेत ते त्यांना दूर करतील. म्हणजे डोळ्यांसमोर जो काही पडदा असेल तो शनी बाजूला करेल. ओके. की मला वाटत होतं ही व्यक्ती माझ्यासाठी आहे, तर तुम्हाला रिअलाईज होईल नाही ही व्यक्ती नव्हती, पण ही व्यक्ती मी जिच्याबद्दल विचार करत होतो की ही माझ्या चांगल्यासाठी नाही आहे, कदाचित ती व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. ही क्लॅरिटी शनी या वर्षात देईल. बऱ्याच अंशी 2025 मध्ये पण दिलेली असणार आहे. अच्छा. तर एक हे आहे. दुसरा आहे शनीची 4, 5, 6, 7 ही एक दृष्टी आहे, 8, 9, 10 ही एक दृष्टी आहे. तर ही जी सप्तम दृष्टी आहे ही रोग ऋण शत्रूवाली आहे. तर जसं मी सांगितलं कुटुंबातले लोकांबद्दल कळेल, तसंच इथं आपले शत्रू म्हणजे काय काय आहेत ते पण समोर येतील. शनी त्यांची पण क्लॅरिटी देईल. त्यानंतर तुमचे कर्ज, आवश्यक ठिकाणचे कर्ज शनी तुम्हाला देईल, ते योग्य ठिकाणी हे लोक वापरतील सुद्धा. त्याच्यामुळे ही दृष्टीसुद्धा चांगली आहे. आणि एक दृष्टी आहे भाग्यस्थानी. तर आणि या स्थानचा स्वामी गुरु आहे. तर 2 जून नंतर मेषवाल्यांसाठीचं वर्ष चांगलं असणार आहे. ओके. कारण शनीची भाग्यस्थानी दृष्टी आणि भाग्यस्थानचा स्वामी गुरु उच्चचा. तर 2 जून नंतरचं पुढचे 6 महिने मेषवाल्यांसाठी दी बेस्ट पिरियड जो आपण म्हणतो तो असणार आहे. म्हणजे भाग्याची साथ पण मिळेल. खास करून विदेश ज्या लोकांना जायचं आहे, फॉरेनसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांनी नक्की ट्राय करावं 2 जून नंतर. ओके. तर ओव्हरऑल तसा तो पिरियड मग चांगला आहे मेषसाठी. आता आपण बोलूयात वृषभ. वृषभचा स्वामी शुक्र आहे. तसंही हे लोक थोडेसे लक्झरीवर खर्च करणारे असतात. पैसा त्यांचं वेलबिईंगवरती ते खर्च करतात. लग्न आणि रास दोघांसाठी वृषभची ही कुंडली असेल. ही वृषभची कुंडली आहे. बघा वृषभसाठी आहे ना, राहू त्यांच्या कर्मस्थानी चालू आहे, जो 2026 मध्ये पण पूर्ण असणार आहे. कर्मस्थानच्या राहूने ना कर्मस्थानी लोकांच्या ज्या इच्छा आहेत ना त्या खूप वर आल्या असतील. म्हणजे इतके की बा, आणि स्पीड, बऱ्याच लोकांनी या पिरियडमध्ये रॉंग डिसिजन घेतलेले असतील. इच्छा म्हणजे की जसं की बाबा तो व्यक्ती तिथे जाऊन सक्सेस घेतली आहे, पण ते इल्युजन होतं हे त्यांना रिअलाईज झालेलं पण असेल. त्याच्यामुळे करिअरच्या दृष्टीनं या लोकांनी जॉब सोडू नये 2026 मध्ये. ज्यांचा सुटला आहे त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे नवीन जॉब. म्हणजे कमीत कमी गुरुचं पालट होईपर्यंत खूप अवघड आहे त्यांच्यासाठी पिरियड. पण ज्यांचा जॉब आहे त्यांनी जॉब सोडायचा विचार करू नये. डेफिनेटली त्यांची एखादी दशा चांगली असेल तो वेगळा भाग झाला, पण जर ह्याच पिरियडमध्ये दशा पण जर खराब आली तर ह्या लोकांना मग आपला जॉब गमवावा लागू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तो खूप एक प्रॉमिनंट हे आहे की जॉब जाण्याची योग आहे.
दुसरी गोष्ट आहे केतू चतुर्थ स्थानी आहे, तर आईच्या स्वास्थ्यामध्ये पण थोडीशी म्हणजे काही कमी येऊ शकते. तर काही असं असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, इग्नोर करू नये. ओके. आणि केतूसुद्धा इल्युजनचा कारक आहे, तर चतुर्थ स्थानी आणि हे मन आहे व्यक्तीचं. तर हे लोक म्हणजे इकडे करिअर आहे, इकडे दुसरं पण मन आहे, तर परिस्थिती थोडीशी यांच्यासाठी ना अनेक ठिकाणी यांना डायलेमा होणार. बर. कुठल्याच डिसिजनला कन्क्लुजन नाही करू शकणार किंवा घेतलेलं डिसिजन राईट की रॉंग हे त्यांना कळणार नाही. करता येत. हां, ते डिसाईड करता येणार नाही. त्यामुळे या वर्षामध्ये या लोकांनी कुठलंही डिसिजन असू द्या, भले तुम्ही त्यातले एक्सपर्ट असू द्यात, से की मी IT मधला एक्सपर्ट आहे, तरी पण डिसिजन घेताना या वेळेला आणखी एका व्यक्तीचा सल्ला घ्यायचा आहे. बर. हे जे सांगतोय मी याच रेमेडी आहेत. बरोबर, चालेल. तर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीचा एक सल्ला नक्की घ्यायचा आहे. जरी तुम्ही एक्सपर्ट असाल तरीही, तुम्ही भले इतरांना गाईड करत असताल तरीही. एवढ्या हा फेज त्यांच्यासाठी. हां, या वर्षामध्ये त्यांनी त्या गोष्टींचं थोडंसं पालन करायला हवं. ओके. त्याच्यानंतर गुरु मेपर्यंत त्यांच्या धनस्थानी आहे, तर या लोकांनी पण लॉंग टर्मसाठी सेव्हिंग्स करावे, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट कराव्यात. म्हणजे ते आज जे 100 रुपये इन्व्हेस्ट केले असतील ते 500-1000 रुपये 4-5 वर्षानंतर त्यांना ते दिसतील. बर. कुटुंबाची साथ मिळेल मात्र या लोकांना. इकडे जरी ही परिस्थिती असेल, राहू केतू हे सर्व जरी असेल, पण या पिरियडमध्ये कुटुंबाची साथ मात्र यांना नक्की मिळेल. आणि 2 जून नंतर मग यांच्यासाठीचा काळ थोडा चांगला आहे. पर्टिक्युलरली जसं मी सांगितलं, जर हे लोक मीडिया, एंटरटेनमेंट, HR अशा काही फील्डमध्ये असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट पिरियड आहे 2 जून नंतर. लोकांशी कनेक्ट व्हायचा जो ऑरा असेल, जे हे असेल ना, ते वाढणार आहे. ओके, ते आवश्यकपर्यंत. हां, कारण की गुरु पराक्रम स्थानी आहे. पराक्रम म्हणजे बेसिकली तोच असतो जो की माझ्यासाठी आहे. लाईक की एक व्यक्ती समजा एखादा नासाचा सायंटिस्ट आहे, तो चंद्रावर जाऊन आला, त्याच्यासाठी तो पराक्रम नाही, ते त्याचं काम आहे. पण मी चंद्रावर जाऊन आलो तो माझ्यासाठी पराक्रम आहे. त्याच्यामुळे पराक्रम स्थानी गुरु ज्या वेळेला जाणार आहे, तर से की यूट्यूबर असतील तर त्यांचं लोकांशी ते जास्त प्रमाणात कनेक्ट होऊ शकतील, किंवा काही HR असतील तर ते लोकांशी जास्त कनेक्ट होऊ शकतील. ओके. फक्त एकच आहे यूट्यूबर्सना लक्षात ठेवायचं, गुरु आहे, कंटेंट जो असेल तो रियालिटीवाला, पारदर्शकतेवाला असला पाहिजे. इल्युजन, त्याच्यामध्ये इल्युजन नसायला हवं, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी नसायला हव्यात, भूलभुलैया, ये कर दो 1 मिनिट में पैसा आ जाएगा, ये कर दो गर्लफ्रेंड का कॉल आ जाएगा. या गोष्टी जर करताल तर गुरु मग खालची दिशा पण दाखवेल त्यांना. बर. त्याच्यामुळे गुरु आहे, लोकांची विश्वासार्हता वाढेल असेच कंटेंट त्यांनी केलं पाहिजे, कारण गुरुमध्ये विश्वासार्हता असते. बरोबर. तर ते थोडंसं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. त्यानंतर शनी 11व्या स्थानी आहे. शनी जो आहे तो डिझायर्सचं स्थान आहे, एक्स्ट्रीम डिझायर. पण शनी आहे तर ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य असतील त्या शनी देईल. तर त्या दृष्टीनं ते शनीची पोझिशन पण चांगली आहे. आपण शनीच्या दृष्टींबद्दल जर बोलू तर एक तिसरी दृष्टी लग्नस्थानी आहे. लग्नस्थानी शनीची दृष्टी व्यक्तीला थोडासा स्ट्रेस देते. बर. कारण हे पहिलं स्थान जे आहे ते व्यक्ती आपले विचार आहेत, तर विचारांवरती शनीचा प्रभाव लोकांना थोडासा स्ट्रेस देईल. ओके. ओव्हरऑल राहू केतूची परिस्थिती पण तशी आहे. म्हणजे थोडक्यात गुरु चांगला आहे. 2 जून नंतर चांगले विचार, चांगले डिसिजन हे लोक घेऊ शकतील, कारण त्यावेळेला गुरु उच्चचा होईल, तर इकडून गुरुची साथ मिळेल. तर 2 जूनपर्यंत शक्यतो मोठे डिसिजन, मोठे निर्णय काही असतील तर थोडे टाळावेत, त्यांनी ते टाळावेत. त्यानंतर एक दृष्टी पंचम स्थानी आहे आणि दशम दृष्टीची ते अष्टम स्थानी आहे. पंचम स्थानी शनीची दृष्टी ज्या लोकांचं एज्युकेशनमध्ये काही सेटबॅक लागलेलं असेल, स्टॉप झालेलं असेल, पुन्हा एकदा ॲडमिशन घेऊन पुढे जाऊ शकतात. ओके. तर एज्युकेशनसाठी खास करून हायर स्टडीजला जे लोक जायचं विचार करत असतील, कुठेतरी बॅचलर्स केलंय, खूप दिवसाची मनात इच्छा होती, करू नव्हती शकत, हां, तर आता ते करू शकतात 2026 मध्ये.
तर त्या दृष्टीने ते चांगलं आहे. संतती प्राप्तीसाठी वृषभवाल्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे. बर. पंचम स्थान संततीचं स्थान आहे, तिथे शनीची दृष्टी आहे, तर तो पण पिरियड चांगला आहे. ओके. अष्टम स्थानी पण शनी आहे. खास करून गुप्त विद्या म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी शिकणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं असणार आहे. जर तशा काही गोष्टी शिकायच्या असतील, ChatGPT पण त्यातलाच प्रकार आहे. गुप्त म्हणजे आजपर्यंत लोकांना माहिती नाही, कदाचित पुढे लोक यूज टू होतील, ती नंतरची गोष्ट आहे. आजच्या कंडिशनला तरी ती तशीच आहे, तर त्यांनी त्याच्यामध्ये जायला हवं. ओके. तर हे झालं वृषभसाठी. आता आपण मिथुन बद्दल बोलूयात. मिथुन. आणि ऑडियन्सला मी परत एकदा सांगतोय की लग्न आणि राशी दोन्ही पण बघा आणि त्यातून तुमच्यासाठीचा जो सारांश आहे तो काढा. हे जास्त आणखी रिलेट कुणाला होईल ज्यांचं लग्न आणि राशी एकच आहे. म्हणजे प्रथम स्थानी 3 नंबर पण आहे आणि चंद्रमा पण प्रथम स्थानी आहे. चंद्र पण ते लोकांसाठी हे 100% म्हणजे लागूच होणार आहे. 70 आणि 30 हे कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी पूर्ण होईल. ओके. पण दोघांचं वेगवेगळं असेल तर त्यांनी दोन्ही पण बघावं. आता मिथुनसाठी जर पाहिलं आपण तर सध्याला गुरु त्यांच्या लग्नस्थानी आहे, प्रथम स्थानीच आहे आणि तो 2 जूनला इकडे येईल, द्वितीय स्थानी दुसऱ्या स्थानी येईल. त्यानंतर शनी कर्मस्थानीच राहणार आहे, राहू भाग्यस्थानी राहणार आहे आणि केतू सिंह राशीमध्येच राहणार आहे. तर मिथुनसाठी दी बेस्ट वर्ष वाटतंय मला, कारण की गुरु प्रथम स्थानी आहे, तर हे लोक विचार डिसिजन चांगले घेऊ शकणार आहेत. त्यानंतर 2 जून नंतर गुरु दुसऱ्या स्थानी जाईल, तर दुसरं स्थानी ज्यावेळेला जाईल तर तो उच्चचा होणार आहे. त्याच्यामुळे पहिलं आणि दुसरं स्थान हे दोन्ही पण स्थान जे आहेत हे शुभ स्थान आहेत, गुरुच्या हिशोबाने चांगले आहेत. हे लोक आपल्या कुटुंबासोबत कुटुंबासाठी अनेक गोष्टी करतील या वर्षात. अच्छा. असा काही कुटुंबातल्या लोकांचा रिग्रेट असेल की बाबा माझे हजबंड माझ्यासाठी हे नाही करत, मुलाचं असेल माझे वडील माझ्यासाठी नाही करत, 2026 ते करतील. बर. खास करून कुटुंबाच्या बाबतीत काही डिसिजन असतील, मेजर डिसिजन असतील. एखादी व्यक्ती अशी असेल की मी जॉबच्या दृष्टीनं बाहेरच असतो, मला मुलांसोबत फॅमिलीसोबत वेळ घालवता येत नाही आहे, तर यावेळेला असं काहीतरी एक चांगलं डिसिजन होईल की बाबा ते फॅमिलीसोबतही राहतील आणि ॲट द सेम टाईम त्यांचं करिअर वगैरेवर पण काही फरक नाही पडणार. अशा काही गोष्टी मिथुनचे नक्की होतील. ओके. त्यानंतर शनी कर्मस्थानी आहे. कर्मस्थानचा शनी मेहनत वाढवलेली आहे त्याने ऑलरेडी, आणि शनी आहे तो फळ नक्की देतो. त्याच्यामुळे एक असतं की लोक मेहनत पण करतात पण फळ नाही भेटत, पण शनी आहे तर तो त्याने ऑलरेडी 2000 म्हणजे मार्च नंतर त्याने तुम्हाला कर्म वाढवलेलेच आहेत. बरोबर. अचानक असे प्रोजेक्ट्स मिळाले असतील या लोकांना की ज्याच्यासाठी ते उत्सुक होते, पण सेम टाईमला सपोर्ट सिस्टम काढून घेतलेली असेल. ओके. ती 2026 पण राहणार आहे. त्याचा अर्थ हा आहे अशा गोष्टी जर होत असतील मिथुनवाल्यांनी तर तो चांगला पिरियड आहे ते समजून घ्यावं. अच्छा. जनरली त्यांना वाटत असेल की यार मी हा प्रोजेक्ट तर मला करायचा होता, पण माझ्यासाठी हा एक सबऑर्डिनेट मला पाहिजे होता, मला हे ऑफिस पाहिजे होतं आणि मला त्या ऑफिसमध्ये ती पोझिशन पाहिजे होती, हे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे. ओके. कारण त्याचं हे आहे की तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कसं प्रूव्ह करतात हे शनी या पिरियडमध्ये पण त्यांना ते दाखवून देणार आहे, परीक्षा घेणार. हां, आणि नंतर मग त्याचं फळ पण देणार आहे की, आणि तुम्हाला स्वतःला पण ते रिअलाइज होईल सर्व मिथुनवाल्यांना की माझ्यात हे कॅलिबर होतं जे की मलाच माहिती नव्हतं. ओके. हां, 2025 पण त्यांना वाटलं असेल यार मी हे एवढं करतोय पण मला फळ कधी मिळणार. 2026 पण ते त्यांना वाटेल, पण 2026 जर एक टाईम फ्रेमच जर बघायचा झाला तर 27 जुलै म्हणजे ऑगस्ट पकडा तुम्ही. ओके. ऑगस्ट ते 11 डिसेंबर, कारण या पिरियडमध्ये शनी वक्री होणार आहे. बर. वक्री ग्रह जास्त पॉवरफुल असतो. त्या पिरियडमध्ये यांना नोकरीमध्ये प्रमोशन, नोकरीमध्ये एक चांगलं इन्क्रीमेंट,
किंवा आणखी एखादा चांगला प्रोजेक्ट, अशा प्रकारची काहीतरी परिस्थिती दिसेल मिथुनसाठी. ओके. तर तो पिरियड चांगला आहे. दुसरं आहे मिथुनसाठी लग्न, जे आपण विचार केला होता तो विवाहासाठीचा जो पिरियड आहे तो चांगला पिरियड 2 जूनच्या पूर्वी आहे. बरं. कारण की गुरुची सप्तम स्थानावरती स्वराशीवरती दृष्टी आहे. तर 2 जून पूर्वी लग्नाचे प्लॅन करावेत मिथुन राशी आणि लग्नासाठी. तो एक चांगला फेज आहे. कुटुंबासाठी मी ऑलरेडी सांगितलं, धनसंचय यांचा पण वाढणार आहे. इन्व्हेस्टमेंट जे काही करायचे असतील त्या यांनी 2 जून नंतर कराव्यात. कारण की त्यावेळेला गुरु त्यांच्या राशी म्हणजे त्यांच्या द्वितीय स्थानी असेल, जी की कर्क राशी आहे. ओके. तर त्या दृष्टीनं पण चांगलं आहे. यूट्यूबर्स वगैरेसाठी हे वर्ष थोडं खराब आहे, जे मागच्या वर्षातही त्यांनी, कारण ह्यांच्यासोबत हे होऊ शकतं, ते एखादी जी गोष्ट बोलतील ना त्याचा अपभ्रंश होऊन लोकांपर्यंत जाऊ शकतं. मिसइंटरप्रिट लोक करू शकतात तुमच्या बोलण्याला, तुमच्या ॲक्शन्सला लोक चुकीच्या पद्धतीने घेऊ शकतात. आणि कदाचित ते तुम्हाला म्हणजे ती ॲक्टिव्हिटी पण तशी असू शकते, कारण केतू तिथे बसलेला आहे. तुमचा मे बी विचार चांगला असेल पण त्यातून काहीतरी विपरीत होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे शक्यतो त्या लोकांनी थोडंसं सांभाळून किंवा त्याचे सर्व अँगल्सनं विचार करूनच बोललं पाहिजे. ओके. मग आता हे यूट्यूबर्ससाठीच असं म्हणून नाही आहे. तुम्ही जिथेही तुम्ही अनेक लोकांशी तुमचा कनेक्ट असेल, कॉन्टॅक्ट असेल, तिथे थोडंसं सांभाळायला पाहिजे. ओके. तर या दृष्टीनं हे वर्ष आहे. राहू भाग्यस्थानी आहे. वडिलांसोबत मतभेद या लोकांचे होऊ शकतात यावर्षी. बरं. कारण हे पित्याचं पण स्थान आहे. मे बी या लोकांचे अशा गोष्टी ह्यांच्या डोक्यात खूप येतील या वर्षात की ज्या रूढी परंपरा चालू आहेत यांचं, की यांचं काय गरज आहे, याचा काय परिणाम होतो, अशा अँगलनं थोड्या गोष्टी यांच्या मनात जास्त येतील. जसं मी त्या साईडला सांगितलं की केतू पण तिथे आहे, तर कदाचित तुमच्या या गोष्टींना पण म्हणजे वेगळ्या याने घेतल्या जाऊ शकतो, किंवा हा व्यक्ती नास्तिक वाटतोय. तर त्या गोष्टी थोड्याशा टाळायच्यात. थोड्याशा आपण त्या ओपनली लोकांसमोर बोलण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी ज्या काही गोष्टी असतील आपली सेल्फ स्टडी करावी आणि मगच आपल्या मतावर यावं. ओके. तर हे झालं मिथुनसाठी. आता आपण कर्कसाठी बघूया. कर्क रास आणि लग्न यांच्यासाठी जर पाहिलं तर 2 जून नंतर जे आहे ते गुरु त्यांच्या लग्नस्थानीच येणार आहे. ही कर्कची कुंडली आहे. गुरु सध्या इथे चालू आहे, तो नंतर इथे येईल 2 जून नंतर. ही ग्रहांची स्थिती आहे. तर ज्यावेळेला 2 जून नंतर गुरु पहिल्या स्थानी येईल, या लोकांकडे लोक भरपूर येतील सल्ला मागायला, आणि हे योग्य सल्लाही देऊ शकतील. बरं. कारण पहिल्या स्थानी ज्यावेळेला गुरु येतो तर हे लोक तसेही व्यवस्थित सल्ला देऊ शकतील. या वर्षात जे लोक करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करत असतील की बा मला या क्षेत्रात जायचं आहे, मला त्या क्षेत्रात जायचं आहे, पर्टिक्युलरली बँकिंग, फायनान्स रिलेटेड काही क्षेत्र असेल, टीचिंग, तर ह्यांच्यासाठी 2 जून नंतर खूप चांगले योग आहेत. तर स्पर्धा परीक्षा वगैरे 2 जून नंतर क्रॅक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. MPSC UPSC असू द्यात, बँकिंग रिलेटेड काही असू द्यात, जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रयत्न करत असतील 2 जून नंतरसाठीचे योग खूप चांगले आहेत. ओके. तर त्यांनी त्या पिरियडला पिच करावं आजपासून. बघा, मी ह्या ज्या गोष्टी सांगतो आहे 2 जून नंतरचे योग चांगले आहेत, याचा अर्थ 2 जूनपर्यंत शांत नाही बसायचं. 2 जूनपर्यंतचं प्रिपरेशन आजपासून चालू करायचं, तेव्हा ते फळ देणार आहे. तेव्हा ते फळ देणार आहे. म्हणजे त्यावेळेला जो आपण म्हणतो ना एक लक फॅक्टर, तो तिथे काम करेल. ओके. पण मेहनत ही घ्यावीच लागणार आहे, साहजिक. त्याच्यानंतर शनी भाग्यस्थानी आहे. या ठिकाणी ना शनी वडिलांसोबत त्यानं एक परमनंटचं ना जे काही आपण म्हणतो ना मिसअंडरस्टँडिंग्स असतील त्या क्लिअर करेल. बरं. शनीचं हे काय असतं ना, शनी गोष्टींना खूप दिवसापर्यंत चालू नाही देत.
समजा जसं आता यंग जनरेशन खूप असते आपल्या पॉडकास्टचं व्ह्युअर्समध्ये, त्यांच्यासाठीच आपण बघू किंवा एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत, या लोकांचं काय होतं ना की बऱ्याच वेळेला दोघंही कॉम्प्रोमाइज करत चालत असतात. बऱ्याच दोघांना एकमेकांच्या गोष्टी खटकत असतात पण पटत नसतं. शनी ज्या वेळेला त्या पंचम स्थानी येतो वगैरे ना, त्यावेळेला तो ते ब्रेक करून टाकतो. मग त्याच्यातून त्यांचं जर पंचम स्थान मजबूतच असेल तर ते क्लॅरिटीनं ते व्यवस्थित पुढे जातं. आणि जर ते पंचम स्थान खराब असेल तर मग शनी ते ब्रेक करून टाकतो की नाही आपलं जमत नाही, जमू नाही शकणार. आता हीच गोष्ट वडिलांसोबत होणार आहे. बऱ्याच वेळेला मुलं रिॲक्ट नसतात करत पण खटकत असतात गोष्टी. एवढ्या दिवसापर्यंत जे पाहत आलोय, जे सहन करत आले, समजा सहन करत आले, किंवा वडील मुलांच्या बद्दलही सेम व्हाईस वर्सा ती कंडिशन. यावेळेला त्यातून काय होईल की दोघेही एकमेकांना समोर येतील की मला ह्या तुमच्या गोष्टी आवडत नाहीत, वडील पण मला याही तुझ्या गोष्टी आवडत नाहीत. ओके, कन्क्लुजन काय आहे तर थर्ड पर्सन 2 जून नंतर जो गुरु आहे तो तिथे दृष्टी करेल आणि तो थर्ड पर्सन गुरु येऊन सांगेल की ओके, तुम्ही ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नका होऊ, तुम्ही या गोष्टींवर मत नका देऊ, ओके, तुम्ही त्याच्या या गोष्टींना सोडून द्या, तू यांच्या या गोष्टींना सोडून द्या. क्लॅरिटी होईल आणि तिथून तो चांगला बॉन्ड परत चालेल. ओके. पण त्यापूर्वीचं जे टिटटॅट आणि ते असेल ते व्हायलंय, तर आता हेच रेमेडी आहे की ओके ह्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मार्ग काढू शकतो. असं जर काही घटना होत असतील, काही गोष्टी घडत असतील तर त्या तुम्हाला या पॉडकास्टशी कनेक्ट करून तुम्ही ते हे करा की नाही हे ह्याच्यामुळे होत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त सामंजस्यानं मार्ग काढायचा आहे. म्हणजे जे की दररोजची जी घुसमट होती त्यातून गुरु ती मुक्तता देईल. ओके. त्याच्यानंतर विदेशसाठी 2 जून पूर्वी चांगले योग आहेत. गुरु विदेश व्ययाच्या स्थानी आहे, तर खर्च पण गुरु योग्य त्या ठिकाणी करेल मेपर्यंत, तर चांगला पिरियड आहे. केतू सेविंगच्या स्थानी आहे. इन्व्हेस्टमेंट शक्यतो या वर्षामध्ये ज्या पण करताल त्या रॉंग होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीनं की सोनं ऑलरेडी खूप वाढलं आहे, चांदी ऑलरेडी खूप वाढली आहे, मी काहीतरी तिसऱ्याच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, से की क्रिप्टो करन्सी किंवा त्याच्यातही खूप आता हे आहे, तर हे फासे उलटे पडू शकतात. कारण केतू आहे, कारण त्याच्या मागे इल्युजन जास्त असू शकतं. तर एक तर इन्व्हेस्टमेंट टाळाव्यात आणि जरी तुमच्याकडे असेल तर जो ट्राईड अँड टेस्टेड वे आहे आजपर्यंत जे लोक करत आलेले आहेत त्यातच जावं. ओके. त्याच्यानंतर राहू अष्टम स्थानी आहे. या पिरियडमध्ये हे लोक गुप्त विद्या, गुप्तधन या गोष्टींच्या मागे जाऊ शकतात. तिथे पण त्यांनी आपल्या भावनांना थोडासा आवर घालायला पाहिजे. इथे जर गुरु असला असतं तर मी म्हटलं असतं या लोकांनी ॲस्ट्रॉलॉजी शिकावं. इथे पण यांचा इंटरेस्ट येईल, पण तो इंटरेस्ट अशा प्रकारचा असेल की मला ॲस्ट्रॉलॉजी अशी नाही शिकायची आहे ज्या प्रकारे मी सांगतोय, मला अशी शिकायची आहे की मला काहीतरी यंत्र बनवून द्या, मला काहीतरी तंत्र सांगून द्या, असं इथं तिथं जाऊन रात्रीचं मी तिथे एक दिवा लावला की दुसऱ्या घरी माझ्या काहीतरी येईल. किंवा म्हणजे योग्य गुरुच्या शोधात नसतील हे लोक, फास्ट झटपट काहीतरी, आणि मग ते किती शाश्वत असेल ह्याचं परीक्षण नसणार आहे. तर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यांनी थोडंसं तिथे आपल्या भावनांना थोडासा आवर घालायला हवा आहे, त्याच्या मागे जायला नाही पाहिजे. ओके. सट्टा, लॉटरी अशा गोष्टींमध्ये हे लोक नशीब आजमावण्याचा प्रयत्न करू शकतात. कुठेतरी XYZला लॉटरी लागली, मी पण टाकून बघतो. कुठेतरी त्याने मागे असा पैसा टाकला होता, कोणीतरी, मी तर लिटरली 2 दिवसापूर्वी कोणीतरी मला एक काहीतरी दाखवला हेलिकॉप्टर गेम, ते हेलिकॉप्टर काहीतरी उडत जातं, पैसे वाढत जातात, असं काहीतरी असले प्रकार हे लोक. पण ह्या लोकांनी जाऊ नये तिकडे. काही लोक कमवतही असतील, त्यांचं बाकी गोष्टी चांगल्या असतील, पण कर्कवाल्यांनी थोडंसं टाळायला हवं आहे. ओके. बाकी ओव्हरऑल जर पाहिलं तर एक वडिलांसोबतचे मतभेद हे थोडंसं हे आहे जिथे की थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे, कारण केतूसुद्धा कुटुंबाच्या स्थानी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये इतर लोकांची पण साथ मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके. तर तो पण अँगल थोडा लक्षात घ्यायला हवा आहे. ओके. आता आपण बघूयात सिंह.
आता सिंहचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे आणि हे वर्ष या लोकांचं असणार आहे. हे लोक सत्ता गाजवतील यावर्षी. मग ते वेगवेगळ्या प्रकारे गाजवतील. लोक यांना ॲक्सेप्ट करतील का नाही याच्याशी काही लिंक नाही आहे, पण परिस्थिती अशी असेल की यांना सत्ता गाजवता येईल. म्हणजे गोष्टी तशाच चालत राहतील मे बी, पण यांचा एक इन्फ्लुएन्स जाणवेल. मग ते दडपशाहीने पण असेल, काही लोकांना लोक ॲक्सेप्ट पण करतील, काही लोकांना तात्पुरतं परिस्थितीमुळे ॲक्सेप्ट करावं लागेल. लाईक जर एक रिअल लाईफ सिच्युएशन जर घ्यायची झाली तर से की तुम्ही मुंबई पुणे जात आहात आणि लोणावळा घाटात तुमची गाडी बंद पडली आहे, त्यावेळेला त्या मेकॅनिकच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही ॲक्सेप्ट करता. तो 1000 रुपये सांगेल तर 1000, बरोबर आहे. तो सांगेल मला येण्या जाण्याचं पण द्यावं लागेल, तेही तुम्ही देताल. अजून पण गाडी नीट केल्यावर मला वापस मुंबईला सोडायचं, तेही तुम्ही करताल. कारण की त्या पिरियडमध्ये त्या गोष्टीचा, त्या व्यक्तीचा इम्पॉर्टन्स आहे. ओके. अशा याने पण काही लोकांना इम्पॉर्टन्स मिळेल. बर. तर हे लोक बरेचसे रिलेट करू शकतील याला. याचा अर्थ मी हे नाही म्हणत की यांच्यामध्ये कॅलिबर नसणार आहे, पण सिच्युएशनला समजून जर त्यांनी केलं तर त्यांच्यासाठी लॉंग टर्ममध्ये चांगलं असेल. ओके ओके. हां, लाईक की त्या मेकॅनिकसोबत असं होऊ शकतं, लोक असं करू शकतात. त्याच्याशी जी डील झाली होती की गाडी नीट केल्यावर त्याला वापस सोडायचं आहे, ते करणार ती कदाचित नाही करणार. काय आता माझी गाडी नीट झालेली, माझी गरज संपलेली आहे, तर त्या परिस्थितीसाठी पण तयार व्हावं किंवा असं परिस्थिती येऊ शकते त्या अँगलनं त्यांनी वागावं. ओके. जरी आपल्याला ते रिअलाईज व्हायला पाहिजे की आज माझा इम्पॉर्टन्स आहे तर त्याचा मी गैरवापर नाही करायचा आहे. बरोबर. तेवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. आता ग्रहांची परिस्थिती जर बघायला गेलं तर ही अशी आहे. बघा आता परिस्थितीनुसार पण केतू पहिल्या स्थानी आहे. बरोबर. आणि तर हे इल्युजन हे भेटू शकतं त्यांना, तो भ्रम येऊ शकतो की बा मी सर्वस्व आहे. हे बा प्रत्येकाला लाईफमध्ये कधी ना कधी एक काय म्हणतात अहंकार हा येतोच, तो प्रत्येकाला येतो. आणि हे वर्ष यांचं आहे त्यामुळे यावर्षी ह्या लोकांना येऊ शकतो, इगो येऊ शकतो. तसाही सिंहवाल्यांना असतो. माझा पत्ता देऊ नका, लोक मारायला येतील मला सिंहवाले. तर ह्या गोष्टी असतात. तो थोडा इगो, कारण त्यांचं डॉमिनेटिंग नेचरच तसं आहे. बरोबर. स्वभाव तुम्हाला सिंहाकडे पाहिल्यावरच जाणवेल ते. बरोबर. हे व्यक्ती जिथे पण असतील, मे बी हे लोक यांचा एक बॉस असेल, पण बॉसला सुद्धा हे जाणवतं की नाही हा माझ्यापेक्षा जास्त प्रभावी आहे, कारण ते तेज आहे त्या व्यक्तीमध्ये. आपण सूर्याकडे नेकेड आईजनं बघू नाही शकत. बरोबर. तर तसंच बॉस पण यांना इन्स्ट्रक्ट करताना हे लोक आता रिअलाईज करू शकतील, मी जे सांगतो हे रिअलाईज करू शकतील की बॉस पण सांगताना एक लिनन्सी असेल की अमित हे थोडं प्लीज हे संपून टाकशील का आज, तेच दुसऱ्या व्यक्तीला काय हे आजच्या संपव. हा फरक असेल यांच्यासोबत इतर लोक वागतानाच. ओके. आणि या वर्षात तो जास्त जाणवेल. बर. तर केतूच्या पण त्यांनी त्याचं गैरवापर करू नये, कारण परिस्थिती परत बदलणार आहे. नेक्स्ट 2026 आहेच, हे 2027 आहे पुन्हा त्याचा रिझल्ट. तर हे आहे. बाकी गुरु एकादश स्थानी, 11व्या स्थानी, इच्छापूर्तीच्या स्थानी आहे. गुरु यांच्या सर्व योग्य इच्छा पूर्ण करेल. माझ्या एक एक शब्दावर लक्ष द्या. बऱ्याच जणांना काय गुरु आहे तर जे तुमच्यासाठी योग्य आहे ना तेच तो देईल. कदाचित माझी इच्छा असेल अमेरिकेला जायची, पण अमेरिका जर मला सूट होणार नसेल तर गुरु देणार नाही. त्यामुळे गुरुनं जे तुम्हाला दिलंय ना ते तुमच्यासाठी बेस्ट आहे हे समजून, जे दिल ते चांगल्यासाठी दिलं. हां, ते बेस्ट दिलेलं आहे त्याने. ते तुम्हाला कदाचित समजायला 5-10 वर्ष लागतील, कुणाला 5 महिन्यात समजेल, 5 वर्षात समजेल, पण जे दिलेलं आहे ते बेस्ट आहे. कारण गुरु हा नॅचरली शुभ प्लॅनेट आहे. तो तुमच्यासोबत वाईट नाही होऊ देत प्रत्येकासाठी, तो जिथे पण येतो. ओके. हां, तर इच्छापूर्तीच्या स्थानी आहे. इथे तुमच्या इच्छेनुसार नाही आहे, गुरुच्या इच्छेनुसार भेटणार आहे. ओके. आणि ज्यावेळेला गुरु
2 जून नंतर जाईल विदेशच्या स्थानी, तो जाईल, उच्चचा असेल, त्यावेळेला विदेशसाठीचे योग खूप स्ट्रॉंग होत आहेत आणि काही हर्डल्स पण येत असतील तर ते सर्व दूर होतील 2 जून नंतर. बरं. तिथे गेल्यावरची पण परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तर सर्व गोष्टी सिंहासाठी गुरुच्या अँगलने बघितलं तर चांगल्या आहेत. शनी अष्टम स्थानी आहे. या लोकांनी ॲस्ट्रॉलॉजी नक्की शिकावं यावर्षी. यांना चांगले गुरु मिळतील या वर्षात. त्याच्यानंतर आणि चांगल्या पद्धतीनं हे शिकतील. शनी म्हणजे काय आहे ना, अनुभव. अनुभवी लोक मिळतील यांना त्या क्षेत्रातले. एखादा यांना जसं मी सांगितलं होतं की एखादा आजार खास करून प्रायव्हेट पार्टशी रिलेटेड, तो काही जणांना मे बी आतापर्यंत कळालाही असेल, काहींना 2026 कळेल. घाबरायचं नाही आहे, शनी आहे तर. आणि शनी तिथं आलाय म्हणून तुम्हाला आजार नाही झालाय, तो अगोदरच चालू होता. शनीनं फक्त तुम्हाला ते दाखवून दिलं की तुमच्या बॉडीमध्ये हे काहीतरी होतं, ह्याला दाखवा, याचं क्युअर करा. तर ते पण पॉझिटिव्ह सेन्समध्येच आहे. अशा काही गोष्टी घडत असतील, काही त्रास असतील तर त्यांना इग्नोर नाही करावं, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, ओपिनियन घ्यावं, पुढे जावं. बेस्ट आहे ते. त्याच्यानंतर राहू सप्तम स्थानी आहे. या वर्षात बऱ्याच जणांना त्यांच्या पार्टनरशिप ब्रेक होऊ शकतात. बिझनेसमधल्या पार्टनरशिप्स असतील. बऱ्याच जणांना हा पण एक हे होईल की मॅरिड लाईफमध्ये काहीतरी खटके उडवतात. तर लाईफ पार्टनरसोबत पण ज्यावेळेला काही ते बोलतील, काही हे असेल, खास करून यामध्ये ज्यांची दशा काही खराब वगैरे येईल त्यांनी जास्त सांभाळायला पाहिजे. आता दशा वगैरे ज्या गोष्टी असतील ते त्यांनी पर्सनल कन्सल्टेशन घ्यावं, ज्याही ज्योतिषाकडे ते जात असतील, ज्याच्यावर पण त्यांचा विश्वास असेल. पण एक तर सूर्यामुळे डॉमिनन्स असणार आहे आणि राहूमुळे काहीतरी अशा एक्स्ट्रीम डिझायर्स असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्यांनी सांभाळायला हवं. लाईफ पार्टनरबद्दल, आपल्या बिझनेस पार्टनरबद्दल, की बिझनेसमध्ये पण काही गोष्टी अशा असतील की 2 बिझनेस पार्टनर आहेत, त्यांच्या काही गोष्टी खटकत असतील तर ती पार्टनरशिप ब्रेक होऊ शकते. तर त्या दृष्टीनं थोडंसं सांभाळून जाण्याचं हे वर्ष आहे. आता आपण बघूयात कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी जर पाहिलं तर शनी सप्तम स्थानी आहे, राहू 6व्या स्थानी आहे, केतू विदेशच्या स्थानी आहे आणि गुरु सध्याला इथे आहे आणि जो इकडे जाणार आहे. सर्वात अगोदर कन्या लग्न आणि राशीवाल्यांसाठी जर बोलायला गेलं तर गुरुचं ज्यावेळेला पालट झालं 2025 हे लोक थोडे आळशी बनले असतील. गुरु कर्मस्थानी आला. बेसिकली गुरु नॅचरली शुभ प्लॅनेट आहे, पण गुरुची म्हणजे जे नॅचरल स्वभाव काय, ऑफिसर क्वालिटीज तो घेऊन येतो. मेहनत करणारा गुरु तसा हे नाही आहे. गुरु तुम्ही जर बघताल तर सर्वात भारी प्लॅनेट आहे, सर्वात वजनाने जास्त आहे, स्थूलता आहे गुरुकडे. तर त्या अँगलने पण जर पाहिलं तर गुरु थोडासा लेझीनेस देतो, पण ॲट द सेम टाईम तो शुभ पण आहे. तर त्यांच्यातला लेझी एलिगन्स जो म्हणतो ना आपण, तो 2025 मिड 2025 नंतर दिसला असेल आणि आता सुद्धा तो म्हणजे मे पर्यंत दिसेल. बरोबर. पण त्यांनी आता हे पहिले 5 महिने आहेत, कारण तो नंतर जाणार आहे इच्छापूर्तीच्या स्थानी, उच्चच्या स्थानी जाणार आहे. जर त्यांना खरोखर आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्यांनी आतापासून तो आळस झटकायला पाहिजे. म्हणजे आणखी 5-6 महिने आहेत त्यांच्या हातात. त्याच्या गुरु तुम्हाला जसं करायचा प्रयत्न करत आहे तसं न करता अंग जर झटकलं तर तो आणखी चांगले रिझल्ट तुम्हाला देईल. कर्मस्थानी आलेला गुरु तो व्यक्तीला थोडासा लेझीनेस देतो. त्याच्यानंतर तो जो 2 जूनला जाईल तर मग तिथे तो इच्छापूर्तीचं स्थान आहे. तिथे त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होतील. अर्निंगचा सोर्स वाढू शकतो, पैसा जास्त येईल 2 जून नंतर, ज्याच्यासाठी प्रत्येक जण धावपळ करतोय. किंवा हा पॉडकास्ट मॅक्सिमम लोक पैशाचं काय होणार आहे ते सांगा, बाकीचं काही आम्ही लढायला तयार आहोत. तर कन्यावाल्यांसाठी 2026चं अर्ध वर्ष जे सेकंड हाफ आहे तो
पैशाच्या आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. ओके. विदेशचे 2026 योग येत जरी असतील तरी टाळावेत. बर. कारण केतू आहे तिथे. शक्यतो केतू तर मला वाटत नाही त्यांना तशा परिस्थिती निर्माण नाही करणार. केतू कारण डिलेजचा कारक आहे. पण जर येत असतील तर ते योग्य किती असेल त्याची म्हणजे पडताळणी करायला पाहिजे. आणि शक्यतो 2026 फॉरेनसाठी टाळलंच पाहिजे. ओके. कन्या लग्न आणि राशी. सप्तम स्थानी शनी आहे. जसं मी सांगितलं की पार्टनरशिप शनी योग्य नसेल किंवा त्या बिकॉज ऑफ क्लॅरिटी नंतर ती पार्टनरशिप ब्रेक करू शकतो तो. की बाबा आम्हाला क्लॅरिटी आली, मी माझ्या लाईफ पार्टनरबद्दल, मी माझ्या बिझनेस पार्टनरबद्दल जे विचार करत होतो हे तसं नाही आहे आणि मी आता याच्यासोबत असं नाही राहू शकत, आपण इथून सेपरेट होऊयात. बरोबर. या कन्क्लुजनला शनी आणू शकतो. तर बिझनेसच्या बाबतीत असेल तर ठीक आहे, पण तेच जर लाईफ पार्टनरच्या बाबतीत होत असेल तर थोडे विचार करावेत. कारण की बऱ्याच वेळेला अशा असतात की गोष्टी मे बी त्यातून एक रिलीफ मिळेल तुम्हाला, परत 2027 आल्यावरती वेगळे प्रश्न भेडसावतील. त्याच्यामुळे टाईम बिईंग त्या गोष्टी होत असतील तर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा, कुटुंबातल्या व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा. ते झालं शनीचं. राहू 6व्या स्थानी आहे. तर अनेकांना आहे ना यांचे मतभेद वाढू शकतात. म्हणजे सासरच्या व्यक्तींसोबत, त्याच्यानंतर मामा वगैरे ती जी फॅमिली असते त्यांच्यासोबत इथे मतभेद वाढू शकतात. हे लोक अवाजवी खर्च, अवाजवी कर्ज घेऊ शकतात. आणि जर हे कर्ज घेतलं तर ते लवकर फेडता येणार नाही. त्याच्यामुळे अनावश्यक कर्ज टाळावं. असं पण कर्ज घेऊ नका की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं मी ह्याच्यातून 100 रुपये इन्व्हेस्ट करून 200 रुपये कमावणार आहे. 2026 थोडेसे कर्ज यांनी टाळायलाच हवेत. ओके. कारण राहू आहे तिथे, केतू व्ययच्या स्थानी बसलेला आहे. तो असं होऊ शकतं की मी एक्स कामासाठी कर्ज घेतलंय पण ते कुठेतरी वाय कामात खर्च होईल. ओके. त्याच्यामुळे ते कर्ज शक्यतो टाळावंच. ओके. त्यानंतर गुरुची एक सप्तम दृष्टी जी आहे ती त्यांच्या चतुर्थ स्थानी होणार आहे. आईसोबतचा बॉन्ड वाढेल 2 जून नंतर. 2 जून पूर्वी पण 2 जून नंतर पण आईसोबतचा बॉन्ड यांचा वाढणार आहे. आणि मन जे आहे ना ते प्रसन्न राहील यांचं. बिफोर 2 जून जास्त असेल. ते एकीकडे स्थूलता तर असेलच, पण ते बघा जिथं स्थूलता आहे तिथंच मन प्रसन्न आहे. साहजिक आहे. हां. तर तोपर्यंत कारण तिथे गुरुची दृष्टी पण आहे. बरोबर. तर ओव्हरऑलमध्ये त्यांचं 2026 कन्यावाल्यांसाठी चांगलं आहे. तसे काही प्रॉब्लेम नाही आहेत. फक्त विवाहाच्या स्थानी मी जसं सांगितलं तसं काही होत असेल तर थोडंसं टाळलं पाहिजे. ओके. बाकी ठिकाणचे मतभेद टाईम बिईंग असतील ते नंतर परत रिकवर पण, जसं मी सांगितलं की सासरच्या व्यक्तींसोबत. आता इकडे विवाहस्थान आहे, इकडे सासरच्या व्यक्ती आहेत, तर ते दोन्ही पण गोष्टी मॅच होत आहेत. तर थोडंसं त्यांनी सांभाळायलाच पाहिजे. ओके. हे झालं कन्याचं. आता आपण पुढे बघूयात. तर आता तूळ राशीचं आपण बघूयात. तूळ राशी आणि लग्न. मी पुन्हा एकदा सांगतोय, लग्न 70-80% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आणि राशीला 20 ते 30%. आता तूळसाठी जर परिस्थिती पाहिली तर गुरु सध्या इथे चालू आहे, ते नंतर इथे येणार आहे जूनमध्ये. त्याच्यानंतर राहू 5म स्थानी आहे, केतू 11व्या स्थानी आहे आणि शनी 6व्या स्थानी आहे. तर गुरुची पोझिशन तर खूप चांगली आहे. भाग्यस्थानी गुरु आहे. तर मेपर्यंत पण भाग्याची साथ देईल. म्हणजे लिटरली भाग्याचा पिटारा जसं आपण म्हणतो, म्हणजे लक यांच्या फेवरमध्ये असेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला गुरु जूनमध्ये कर्मस्थानी येईल, उच्चचा गुरु आहे, त्यांना लेझिनेस वाढेल. पण रिमेडी ही आहे की लेझिनेस आपल्यावरती हावी होऊ नाही द्यायचा आहे तूळवाल्यांनी. ते ज्यावेळेला आपला थोडा आळस झटकतील ना, तर गुरु जे रिझल्ट देईल ते म्हणजे त्यांनी न भूतो न भविष्यती असे रिझल्ट त्यांच्यासाठी असतील, पर्टिक्युलरली त्यांच्या कर्मस्थानाशी रिलेटेड.
प्रमोशन एक्सपेक्ट करू शकतात. त्यांना जे प्रोजेक्ट्स पाहिजेत, ज्या प्रोजेक्टसाठी ते वाट बघत होते ते प्रोजेक्ट्स मिळतील. त्याला लागणारी सर्व सपोर्टिंग सिस्टम पण मिळेल. बरं. फक्त अपॉर्च्युनिटी जी येईल ती ग्रॅब करावी लागेल. अपॉर्च्युनिटीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यावर्षी प्रत्येकालाच म्हणजे अपॉर्च्युनिटीज ह्या येतील, त्या ग्रॅब कराव्या लागतील. अशा असतील की त्या आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही आहे. असे नवीन नवीन टास्क या वर्षात येणार आहेत. तर त्या अँगलनं आपल्याला जावं लागणार आहे. बघा, हे काय ना, राजाचं वर्ष आहे. राजाला वाटतंय की एक्स व्यक्ती इथे फिट नाही आहे, ती तिथे फिट आहे, आणि मी एक्सच्या ठिकाणी वाय व्यक्तीला लावेल की वाय व्यक्ती इथे फिट बसेल. या सगळ्या परिस्थिती छोट्या छोट्या स्केलपासून वरच्या स्केलपर्यंत होणार आहेत. ओके. मग या सेम गोष्टी पॉलिटिकलमध्ये पण होणार आहेत. कुणाचे पदं खालीवर होतील, कुणाला सेंट्रलमधून स्टेटमध्ये, स्टेटमधून सेंट्रलमध्ये, किंवा अशा अनेक गोष्टी या पिरियडमध्ये होणार आहेत. ओके. तर सेम आहे तूळसाठी पण. एक आहे राहू पंचमस्थानी आहे. पर्टिक्युलरली यंग जनरेशन आहे, तर त्यांनी आपलं जे हे प्रेमाचं स्थान आहे, प्रेम, विद्या, संतान, हे सर्वांचं स्थान आहे. तर आपलं जे काही प्रेम आहे त्याच्यामध्ये स्वार्थी नेचर असण्याची जास्त शक्यता आहे. लाईक की एक व्यक्ती, एक मुलगी माझ्यावर प्रेम करते, पण तिचं खरं प्रेम आहे माझ्यावर की तिचा काही स्वार्थी भाव आहे, ती माझ्या पैशाकडे बघून करते, माझ्या रूपाकडे बघून करते, का तिला खरोखर माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे चाचपडणी करणं खूप गरजेचं आहे. ओके. कारण राहू ही एक्स्ट्रीम डिझायर आहे. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक सुप्त इच्छा असू शकते की मला ह्या व्यक्तीचा पैसा मला अट्रॅक्ट करतोय का. तर अशा सर्वांनी, ते मुलं असतील तर त्यांच्या आयुष्यात येणारी मुलगी, मुलगी असेल तर तिच्या आयुष्यात येणारा मुलगा, दोघांनीही ह्याची एखादी परीक्षा घ्यावी, मगच पुढे जावं. कारण तिथे राहू आहे, तर ही घटना त्यांच्यासोबत घडू शकते. निस्वार्थ प्रेम असण्याची शक्यता थोडीशी कमी आहे तिथे. शनी 6व्या स्थानी आहे. हे जॉबचं पण स्थान आहे. बेसिकली कर्मस्थानी गुरु जाणार आहे, आणि हे जॉब आहे. बेसिकली ही 6वं स्थान ही चाकरी येते, आणि दशम स्थान आहे की लोक आपल्यासाठी काम करतात. इथे आपण लोकांसाठी काम करतो. तर शनी आणि कर्माचा कारक आहे शनी. तर नोकरीवाल्या लोकांसाठी बेस्ट असणार आहे. ते कुठल्याही सेक्टरमध्ये असू द्यात. पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑइल अँड गॅस, कोल, अशा इंडस्ट्री, मायनिंग, अशा इंडस्ट्रीजमध्ये चांगलं हे भेटणार आहे. त्यातल्या त्यात शनी सासरच्या व्यक्तींसोबत संबंध खराब, म्हणजे ॲक्च्युली शनीच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं तर ते खराब नसतील. ज्याचा तुम्ही स्ट्रेस घेऊन चालत आहात, शनी त्यातून मुक्तता देत असतो. ओके. मे बी चौथ्या लोकांसाठी, तिसऱ्या लोकांसाठी वाटेल अरे त्यांचे संबंध कायमचे खराब झाले, पण तो जो स्ट्रेस रिलीफ मिळेल तो त्या व्यक्तीलाच कळेल. तर अशा काही घटना होऊ शकतात. शत्रूंच्या बाबतीतही ते होऊ शकतं. परमनंटली तुम्ही त्या शत्रूचा एकदाच नायनाट करू शकता तिथे. तर त्या दृष्टीनं तूळवाल्यांसाठी शनीची प्लेसमेंट पण चांगली आहे. केतू इच्छापूर्तीच्या स्थानी आहे. इथे इच्छा डिले होऊ शकतात. केतू डिलेचा पण कारक आहे. तो बऱ्याच अंशी तडपवू शकतो या लोकांना की बा एखादं काम माझं होत नाही आहे. बेसिकली हे काम नाही आहे अशी काही इच्छा, आणि जर तुम्ही चांगलं रिलेट करू शकलात तर ती इच्छा पण अशी असेल की तुमच्यासाठी पण योग्य नसेल ती. कारण की गुरु उच्चचा होणार आहे, त्याच्यामुळे गुरु एकीकडून पॉझिटिव्हिटी देत आहे. केतूच्या इच्छा पण बऱ्यापैकी अशा असतात की त्या उद्या मला असं वाटतं की मला सुपरमॅन बनायचं आहे. आता ही इच्छा म्हणजे ती कधी पूर्ण होईल, कुठल्या युगात होईल ते माहिती नाही. तर अशा काही इच्छा असतील तर त्यांनी आताच इच्छांना म्हणजे त्याला नॅरो डाऊन करावं, म्हणजे जेणेकरून तो त्यांचा म्हणजे निरस ते होणार नाहीत. बरोबर. तर हे झालं तूळ लग्न आणि राशीसाठी. ओके. जर का आपण गुरुच्या दृष्टींची म्हणजे जून नंतर जर गुरुची दृष्टी पाहिली तर गुरुची एक इथे दृष्टी पडणार आहे, ज्यावेळेला गुरु इथे येईल जूनमध्ये. ही दृष्टी थोडीशी खराब आहे कारण ती नीचची दृष्टी असणार आहे.
तर आईच्या स्वास्थ्यामध्ये वगैरे जर काही खराबी काही जाणवत असेल, हेल्थ इश्यूज, तर डॉक्टरचं ओपिनियन घ्यायला पाहिजे. त्यातून त्यांना चांगला क्युअर मिळेल. बाकी ओव्हरऑल बघायला गेलं तर तूळसाठी पण पोझिशन वर्ष तसं चांगलं आहे. आणि जर पर्सेंट वाईज सांगायला गेलं तर 60% आपण हे योग्य आहे असं आपण म्हणूयात तूळसाठी. ओके. आता आपण बघूयात वृश्चिक. मंगळाची रास आहे आणि मागचं वर्ष या लोकांनी गाजवलं आहे. त्यांचं वर्ष होतं. अच्छा. या वर्षी बघूयात वृश्चिकचं काय आहे. ही मी वृश्चिकची कुंडली इथे बनवत आहे. इथे पंचम स्थानी शनी आहे, गुरु अष्टम स्थानी आहे जो जूनमध्ये इथे येईल. त्याच्यानंतर राहू इथे आहे, केतू इथे आहे. आता वृश्चिकसाठी जर बघायला गेलं तर पंचम स्थानचा शनी जो आहे तो संतांचा कारक आहे, एज्युकेशनचा कारक आहे. पंचम स्थान जे एज्युकेशनचं कारक आहे, तर तिथे शनी बसलेला आहे. तर एखाद्या रिसर्चमध्ये या लोकांनी काही जर इच्छा असेल तर जायला हवं आहे. अच्छा. शनी आहे, स्लो आहे, टाईम टेकिंग आहे. तर टाईम टेकिंग गोष्ट काय आहे, रिसर्च आहे. बरोबर. शॉर्ट टर्म कोर्सेसवर या लोकांनी नाही जावं. कुठेतरी 2 महिन्याचा कोर्स, ऑनलाईन कोर्स हे नाही. यांना सक्सेस जर पाहिजे असेल तर कुठेतरी रिसर्चमध्ये जावं. आयुर्वेद झालं किंवा ॲस्ट्रॉलॉजी झालं, वैज्ञानिक काही अशा काही गोष्टींच्या रिसर्चमध्ये त्याच्यासाठी हा काळ योग्य आहे. हे संतांचं स्थान म्हणतात. बेसिकली उत्पत्तीचं स्थान आहे. ओके. कुठली रिसर्च पण इथूनच आहे. एखादं नवीन इन्व्हेन्शन, एखादा व्यक्ती जन्माला येतो, जन्म होतो म्हणजे एक उत्पन्न होतो तो. बरोबर. तर असंच रिसर्च पण आहे इथून. म्हणजे संतान स्थान म्हणजे इतकं लिमिटेड नाही आहे हे पंचम स्थान. उत्पत्ती कुठलीही असू शकते. ओके. आणि तिथे शनी आहे, तर त्या दृष्टीनं बेस्ट पोझिशन आहे शनीची. अष्टम स्थानी गुरु मे पर्यंत आहे. ओके. 2 जूनला गुरु ट्रान्झिट होईल. या पिरियडमध्ये ह्यांनी ऑकल्ट सायन्समध्ये ह्यांच्या फील्डमधले गुरु या लोकांना भेटतील. वृश्चिकवाल्यांना चांगले गुरु मिळतील यांना. म्हणजे त्या फील्डचं नॉलेज असणारे, त्यांच्याकडनं हे काही गोष्टी शिकतील. आता त्या फील्डचे गुरु इन द सेन्स इट डझंट मीन की तो फिजिकल गुरुच असला पाहिजे. कधी कधी एखादा यूट्यूबरच यांचा गुरु होऊ शकतो. की त्याचं कंटेंटच यांना एवढं आवडेल आणि त्याच्यातून ते काही शिकतील. डिजिटल काहीही असू शकतो, डिजिटल गुरुही असू शकतो, तो कोणीही असू शकतो. पण त्यातून एक स्टेप हे पुढे जातील. किंवा मला ॲस्ट्रॉलॉजी शिकायची खूप दिवसाची इच्छा होती, आता मी एक स्टेप पुढे जातो. किंवा XYZ यांना कंटेंट आवडला आहे, त्याचे कोर्सेस हे जॉईन करतील. काहीही असू शकतं. त्यानंतर जून नंतर गुरु भाग्यस्थानी जाईल, तर मग भाग्यात पण यांचं साथ देणारच आहे. बरोबर. केतू थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. वृश्चिकवाल्यांनी यावर्षी जॉब नाही सोडायचा आहे. असं पण झालं असेल, बऱ्यापैकी लोकांचे ऑलरेडी जॉब गेले असतील. केतूने ज्यावेळेला मेमध्ये ट्रान्झिट केलं होतं आणि आता हे पूर्ण 2026 डिसेंबरपर्यंत जॉब सोडायचा नाही आहे या लोकांनी. एकदा जर का यांचा जॉब सुटला तर फार डिफिकल्ट होईल यांना की परत दुसरा जॉब मिळवणे. काही गोष्टी तुम्ही बघा लिंक होत असतील. मी एकीकडे सांगायला रिसर्चमध्ये जा. रिसर्चमध्ये जाण्यासाठी व्यक्तीला हातातलं काम काहीतरी सोडावं लागतं. बरोबर. हे इन बिटवीन लाईन मधलं. तर ज्या लोकांचा जॉब गेला आहे त्यांनी ताबडतोब रिसर्चमध्ये जावं त्या सेक्टरमध्ये. कारण की आता तुमच्याकडे वेळ आहे. ज्यांचा जॉब गेला नाही त्यांनी जॉब सोडून नका जाऊ. बरोबर. कारण कुंडलीतले इतर पण ग्रह बघायला पाहिजेत. हे फक्त आपण ट्रान्झिटच्या ग्रहांबद्दल बोलत आहोत, पण गोष्टी त्या दृष्टीनं वर्क होतील. तर जॉब स्वतःहून सोडू नका. दररोज इच्छा होईल या लोकांची, आज जाऊन जॉब सोडतो. ओके. कर्मस्थानचा केतू जॉब खाऊ शकतो. त्याच्यावरती
म्हणजे जोपर्यंत कुठलाही एखादा शुभ प्लॅनेट दृष्टी नाही टाकत आहे वगैरे तर तो थोडासा प्रॉब्लेम आहे तिथे. कारण दृष्टी तशी दिसत नाही आहे कुठल्याही मेजर प्लॅनेटची तर नाही आहे. बाकी ट्रान्झिटचे काही प्लॅनेट तिथे मध्ये मंगळ येईल, शुक्र येईल, सूर्य येईल, ते वेगळ्या गोष्टी आहेत. पण केतू जॉब खाऊ शकतो, तर हे खूप प्रॉमिनंट हे आहे. जॉब सोडायचा नाही आहे स्वतःहून. ओके. परिस्थिती कितीही विपरीत झाली, कितीही वेगळी झाली तरी जॉब नाही सोडायचा आहे. आणि राहू चतुर्थ स्थानी आहे. आईसोबत मतभेद होऊ शकतात या लोकांचे. मग ते वैचारिक मतभेद असतील, प्रॉपर्टीमुळे असू शकतात, कारण हे मन स्थान आहे, सुख स्थान आहे, तर प्रॉपर्टीमुळे पण असू शकतात ते मतभेद. तर राहूमुळे हे मतभेद आहेत, तर जास्त रिॲक्ट न करता पुढे गेलेलं बेटर आहे. अदरवाईज जर यांची दशा पण एखादी खराब असेल तर परमनंटसाठी मग ते रिलेशनशिप बिघडू शकतात. तर तिथे पण थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. आणि बाकी जर बघायला गेलं तर ज्यावेळेला जूनमध्ये गुरु ट्रान्झिट करेल त्यानंतरचा काळ थोडासा चांगला आहे. भाग्याची साथ वगैरे पण यांना मिळेल. एकीकडे मी सांगितलं की गुरु ह्या फील्डमध्ये चांगले गुरु देईल मेपर्यंत. एकीकडं रिसर्च, ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट होत आहेत, तर चांगलं म्हणजे त्यांना पाथ मिळेल. कदाचित एखादा व्यक्ती फक्त सजेशन देतो तुम्ही हा पाथ फॉलो करा, तो पण एक गुरु असतो. एखादा व्यक्ती फक्त सांगतो तुम्ही या गुरुकडे जा, पण पहिला दिशादर्शक गुरु हा आहे. तर अशा अनेक गोष्टी या पिरियडमध्ये होतील. आणि दुसरी गोष्ट, अपॉर्च्युनिटीजचं वर्ष असणार आहे. ते अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचे प्रत्येकानेच. वृश्चिकसाठी सुद्धा त्यात काही वेगळं नाही आहे. आता आपण पुढचं हे घेऊयात, धनु. धनु राशी आणि लग्न. धनु म्हणजे सॅजिटेरियस. यांची कुंडली मी बनवतोय 9. गुरु सप्तम स्थानी आहे, जो इकडे ट्रान्झिट करेल. त्याच्यानंतर राहू, शनी, केतू. आता गुरु सध्याला जिथे चालू आहे सप्तम स्थानी आहे. मे पर्यंत या लोकांसाठी विवाहाचे खूप स्ट्रॉंग योग आहेत. ओके. लग्नासाठी हे लोक जे पण आता विवाहासाठी योग्य झाले असतील त्यांनी पिच करावा हा पिरियड. म्हणजे साधारण आपण असं बघू की नोव्हेंबर ते मे ह्या पिरियड बेस्ट आहे. कारण की गुरु सप्तम स्थानीच आहे, जे विवाहाचं स्थान आहे. आणि गुरुसारखा शुभग्रह तिथे असणं मॅरिज लाईफसाठी पण चांगलं आहे. म्हणजे ज्यांचे लग्न झाले असतील त्यांचं मॅरिड लाईफ पण चांगलं असणार आहे मेपर्यंत. ज्यांचे लग्न नाही झाले त्यांच्यासाठी लग्नासाठी हा पिरियड उत्तम आहे. ज्यावेळेला गुरु अष्टम स्थानी जाईल तर जून नंतर धनु लग्न राशी यांच्यासाठी चांगले गुरु मिळतील. अच्छा. चांगल्या लोकांशी यांचे कॉन्टॅक्ट होतील, पर्टिक्युलरली ऑकल्ट सायन्सच्या फील्डमधले, लाईक ॲस्ट्रॉलॉजीच्या फील्डमधले कोणी चांगले ह्यांना पंडितजी मिळू शकतात. मंत्र तंत्र ह्या सगळ्या गोष्टींचं चांगलं नॉलेज हे लोक घेतील. अच्छा. म्हणजे जादूटोना वगैरे असले प्रकार नाही, सायन्स त्याच्या मागचं काय आहे, जे लाभदायी असणार, हां, जे लाभदायी असेल हे लोक त्यात थोडंसं डीपमध्ये जातील, समजून घेण्याचा प्रयत्न करतील. तर त्या अँगलनं चांगले गुरु मिळतील. हे लोकही चांगली स्टडी करू शकतात. जर त्यांना तसं काही इच्छा असेल तर या लोकांनी पुढे जायला हरकत नाही. शनी चतुर्थ स्थानी आहे. धनु लग्न आणि राशीसाठी आपण शनीचं बद्दल बोलत होतो. बरोबर. शनी जो आहे तो चतुर्थ स्थानी आहे. हे जमिनीचं स्थान आहे, आईचं स्थान आहे, सुख स्थान आहे. तर शनी बेसिकली इथे सर्व सुख देईल. शनीचे सुख अनुभवता यायला पाहिजेत, कारण शनी कर्माचा कारक आहे. आणि शनीमध्ये ना एक रुक्षता आहे. शनी शुक्रासारखा रसरशीत नाही आहे तो, त्याच्यामध्ये वृक्षपणा आहे. पण तो जे सुख देतो ते अनुभवातले सुख देतो तो. अच्छा.
जे की एखाद्या व्यक्तीला म्हणजे असे सुख मिळतील की लाईक अंबानींना मे महिन्यामध्ये लिंबाच्या झाडाखाली झोपण्याचं सुख, जे की आयुष्यभर एसीतून बाहेर नाही निघाला, पण लिंबाच्या झाडाखाली मे महिन्यात दुपारी 2 वाजता लागलेली जी झोप असते ते सुख जे आहे, अशा प्रकारचे सुख ह्या पिरियडमध्ये लोक अनुभवतील. ओके. हे खूप डेफ्थनी विचार कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, पण ज्यावेळेला हे लोक बघतील ते तर असे सुख यांना मिळतील. त्याच्यानंतर आहे राहू, तो 3ऱ्या स्थानी आहे. बेस्ट पोझिशन आहे राहूसाठी. अनेकांचे यूट्यूब चॅनल्स खूप ग्रो होतील या पिरियडमध्ये, लोकांशी कनेक्ट वाढेल. फक्त एक आहे की ह्या लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे की आपलं यूट्यूब चॅनल काही भंपकगिरीमुळे वाढत नाही आहे ना, कारण तिथे राहू आहे. ती एक्स्ट्रीम डिझायर येते की बाबा मला माझे 1,00,000 सबस्क्रायबर करायचेत. ती डिझायर ऑलरेडी तयार झालेली आहे, राहूने ती तयार केलेली आहे. किंवा माझे लिंक्डइन, मी एक HR आहे, माझे लिंक्डइनला एवढे फॉलोअर्स पाहिजेत, तर उगीच सकाळपासून उठल्यापासून सगळ्यांना त्या रिक्वेस्ट पाठवायच्या त्या, किंवा माझे फेसबुकला एवढे फ्रेंड्स पाहिजेत, असल्या गोष्टी करायच्या नाही आहेत. कारण राहू नंतर तिथून ज्यावेळेला जाईल डिसेंबर नंतर, मग हे परत ह्याचे ड्रॉबॅक्स दिसायला चालू होतील. चांगल्या याने जरी गेला तरी राहू देईल, थोडं मे बी स्लो असेल, पण ते कॉन्क्रीट असेल, स्टेडी असेल. केतू वडिलांसोबत मतभेद करू शकतो, भाग्यस्थानी पित्याच्या स्थानी आहे. आणि या वर्षी धनु लग्न आणि राशीवाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजमा के देखते हे वाली वृत्ती सोडून द्यायची. ट्राईड अँड टेस्टेडवरच जायचं आहे त्यांनी, कारण भाग्याची साथ नाही मिळणार. तुम्ही 99% अभ्यास केला, 1% मी लक आजमावून पाहतो, ते तुमच्यासाठी नाही फलित होणार, ते 99% पण वेस्ट होईल. तर धनुवाल्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची 2026 थ्रू 2026, 5 डिसेंबर 2026 पर्यंत, की ही गोष्ट लकवर कुठलीच गोष्ट नाही ठेवायची, कर्मालाच प्राधान्य द्यायचं आहे, त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे. कोणीतरी मला येईल मदतीला असं विचार करायचा नाही, कोणीही येणार नाही आहे. मदतीचा हात यावर्षी त्यांनी एक्सपेक्ट नाही करायचा आहे. पण कर्मानी मात्र ह्यांना निराशा नाही देणार. कर्म ह्यांना शनी चतुर्थ स्थानी आहे, कर्मस्थानी त्याची दृष्टी पण आहे, आणि ती बुधची राशी आहे, कन्यावर त्याची दृष्टी आहे. बुध छोटा मुलगा आहे, हा म्हणजे आजोबा आहे, तर नातवाचं आणि आजोबाचं रिलेशन खूप जबरदस्त असतं. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही चांगली आहे. गुरु सप्तम स्थानी मी ऑलरेडी सांगितलं, गुरुच्या अँगलनं ह्यांना गुरु मिळतील चांगले. तर आणि गुरुची एक दृष्टी लग्नस्थानी आहे, म्हणजे इथून सप्तम दृष्टी इथे आहे. ही दृष्टी सप्तम स्थानची दृष्टी जी आहे, ही व्यक्तीला चांगले डिसिजन घ्यायला मदत करेल. काउन्सिलिंग चांगलं करू शकतील हे लोक. इतरांसाठीचं काउन्सिलिंग, स्वतःसाठीचं राहू जे तो गडबड करू शकतो, पण इतरांना सल्ले चांगले देऊ शकतात. तर हे धनुसाठी आहे. ओव्हरऑलमध्ये त्यांनी फक्त हेच करायचं की आपला यूट्यूबर असतील, HR असतील, कुठेही ज्यांचं अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट आहे, तिथे लोक यांना रॉंग वेमध्ये घेऊ शकतात, तर तिथे थोडंसं यांनी सांभाळायचं आहे. आता आपण मकरवर जाऊया. मकर लग्न आणि राशी, इथे मी मकरची कुंडली बनवत आहे. मकरसाठी जर बोलायला गेलं तर गुरु सध्याला 6व्या स्थानी आहे, जो नंतर इथे येईल. त्याच्यानंतर राहू 2ऱ्या स्थानी आहे, केतू अष्टम स्थानी आहे, आणि शनी 3ऱ्या स्थानी आहे. आता ही मकर लग्नवाल्यांसाठी काय आहे की 6व्या स्थानी गुरु आहे, जॉब या लोकांचा सिक्युअर आहे, कारण गुरु आहे तिथे. मे पर्यंत जॉब सिक्युअर आहे,
मे नंतर गुरु जो आहे तो सप्तम स्थानी जाणार आहे. जे लोक असे असतील की ज्यांना नोकरीतून बिझनेसमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी जून नंतर चांगले योग आहेत. पण त्यांनी बिझनेस आहे ना पार्टनरशिपमध्ये करावा, कारण हे पार्टनरशिपचं स्थान आहे. अच्छा. स्वतःच्या याच्यावर करू नये. काही असं जर कल्पना असतील डोक्यात तर ह्या 5-6 महिन्यात त्यांनी चॅनलाइज करावं, त्याचं फाउंडेशन आता करावं आणि जूनमध्ये मग ॲक्शन घ्यावी. ॲक्शन करायला प्लॅनिंग आत्ता. हां. 2 जून नंतर आणखी एक आहे, लग्नाचे योग आहेत. प्रॉमिनंट योग आहेत लग्नाचे जून नंतर. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही बेस आता करायचं असेल, ठिकाणं असतील, बघून ठेवले असतील, जुळवून ठेवलेलं असेल तर जून नंतर चांगले योग आहेत. ओके. त्याच्यानंतर राहू दुसऱ्या स्थानी आहे. या पिरियडमध्ये ना मकर लग्न आणि राशीवाल्यांसाठी ना थोडंसं यांनी ना आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, पर्टिक्युलरली पिण्यावर. खाण्यामध्ये पण नॉनव्हेज ह्यांना जास्त अट्रॅक्ट करेल या पिरियडमध्ये. आणि दाताचे काही त्रास ह्या लोकांना होऊ शकतात. आणि ड्रिंकिंग वगैरे अशा काही सवयी लागू शकतात, त्याच्या आहारी हे लोक जाऊ शकतात. तिथे थोडं कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यांनी वेळीच सावध व्हावं, जेणेकरून ती एक ॲडिक्शन नाही बनावी. बरोबर. केतू अष्टम स्थानी आहे. अष्टम स्थानचा केतू पैतृक संपत्तीचे काही विवाद होऊ शकतात. आपल्या जुनी जी वडिलोपार्जित जी संपत्ती आहे तिथे विवाद होऊ शकतात. त्याच्यामुळे ती कदाचित जाऊ पण शकते. पण त्याचा स्ट्रेस नाही घ्यावा. आणि एक गोष्ट, कोर्ट केसेस वगैरे मध्ये नाही जावं. त्याच्यात जर गेले तर मग ते त्याच्यातच गुरफटल्या जातील. ओके. तर होईल तेवढं कोर्टाची पायरी चढू नये जसं म्हणतात, ती ह्यांच्यासाठी खूप लागू होईल यावर्षी. आणि एखादी अशी म्हणजे रोग किंवा हे गुप्त विद्या, गुप्त धन आणि गुप्त बिमारी असं स्थान आहे. तर केतूमुळे येणारी जी हे असेल तर लवकर डायग्नोज नाही होणार. तर यांना डायग्नोसिससाठी वेळ लागेल. तर थोडंसं त्यासाठी पण तयार राहायचं आहे की जर काही होत असेल तर अशा परिस्थिती येतील की रिपोर्ट्समध्ये तर सर्व नॉर्मल आहे पण प्रॉब्लेम तर आहे. मग डॉक्टर काहीतरी ट्रीटमेंट देतात, 4 दिवस बरं वाटतंय, परत आहेच आहे. तर हे थोडं 2026मध्ये चालेलच त्यांच्यासोबत. तर रिमेडी ही आहे की डॉक्टरचे सल्लेच फॉलो करावे लागणार आहे. आणि राहू एकीकडून जे हे मी सांगत आहे की खानपानवर लक्ष द्यायचे, तर बेसिकली ती एक मोठी रेमेडी आहे. तिथे लक्ष दिलं तर मग हे कदाचित कंट्रोलमध्ये येऊन पण जाईल त्यांचं. धन खर्च होण्याचे पण योग आहेत. राहू तिथे ह्या गोष्टींमुळे धन पण खर्च होईल त्यांचं. बाकी तिसऱ्या स्थानी पराक्रम स्थानी शनी आहे. तर इथे ना म्हणजे भाऊ बहिणींसोबतचे संबंध सुधारतील यांचे. शनी संबंध सुधारतो याचा अर्थ तो क्लॅरिटी करतो. अदरवाईज लोकांना असं वाटेल की माझ्या तर भावासोबत बहिणीसोबत माझे तर खटके उडाले. ते खटके अगोदरच उडणार होते, पण शनीने ती क्लॅरिटी केलं की यार आपले विचार ह्या 2 अँगलनं डिफरंट आहोत. मी पूर्व आहे, तू पश्चिम आहेस. तर आजपासून आपण एकमेकांना सल्ले नाही द्यायचे, पण आपण सणवार व्यवस्थित साजरे करू, आपण एकमेकांच्या घरी येऊ, मौज मजा करू. या दृष्टीनं शनी ते करत असतो. ह्यांना डिकोड करणं खूप गरजेचं आहे की त्यांना ते कशा होत आहेत आपल्यासोबत गोष्टी, ते कळणार नाहीत अदरवाईज. तर अदरवाईज की अरे यांनी सांगितलं शनी यांचे संबंध सुधारले, आमचे तर भांडणं झाले. कदाचित भांडणं होतीलही, पण ते क्लॅरिटीनी होतील की आपले विचार नाही जुळत आहेत. बाकी आपलं एकमेकांबद्दल प्रेम आहे, आपण एकमेकांसाठी संकटाच्या काळी उभे राहूत, त्या अँगलनं ह्या गोष्टी घडतील. आणि शनीची जर दृष्टी पाहिली तर एक पंचम दृष्टी, तिसरी दृष्टी पंचम स्थानी आहे. तर इथे शेअर मार्केटसाठी पण, मकरसाठी शेअर मार्केटसाठी चांगला पिरियड आहे. पण राहू आहे तर थोडं पडताळून जायला पाहिजे. अदरवाईज कोणीतरी 10 लाख रुपये कमवले म्हणून मी पण काहीतरी इन्व्हेस्ट करायचं तर तसं नाही आहे. स्टडी करून पुढे जावं.
बाकी एज्युकेशन वगैरेच्या हिशोबानं सर्व चांगलं आहे. जॉबच्या दृष्टीने पण चांगले. बिझनेस करणाऱ्यांसाठी जून नंतर योग आहे, तर ते तिथे एक चान्स घेऊ शकतात. ओके. डेफिनेटली लाईफ म्हणजे बिझनेस पार्टनर जो आहे त्याच्या पुढच्या दशा आणि ते माहिती पाहिजे, आपण ज्याच्यासोबत बिझनेस करत आहोत त्याची कुंडली बघणं. त्याची पण कुंडली बघणं आवश्यक आहे. ओके. आता आपण कुंभचं बघूयात. कुंभरास. 7.5चा शेवटचा फेज चालूच आहे. गुरु पंचमस्थानी आहे, राहू लग्नस्थानी आहे आणि केतू सप्तमस्थानी आहे. लग्नस्थानचा राहू स्ट्रेस देतो खूप. ऑलरेडी यांना चालू आहे, पण राहू हा शनीचा तसा मित्र आहे, तो शनीच्या राशीमध्ये आहे. हा जो स्ट्रेस असेल ना, हा 2026मध्ये राहील, पण ज्यावेळेला राहू तिथून सरकेल त्यावेळेला राहूच्या ट्रान्झिटनंतर हा स्ट्रेस गायब होईल परमनंटचा. हा स्ट्रेस राहू ज्यावेळेला स्ट्रेस देतो ना, म्हणजे मी नेहमी एक एक्झाम्पल देत असतो की की आपण एखाद्या व्यक्तीकडनं पैसे घेतलेले आहेत, खूप इच्छा आहे माझी, मला पैसे वापस करायचे आहेत, फंड जमत पण येतो, रिटर्न करायची वेळ पण येते, पण त्याच वेळेला काहीतरी आणखी एक काम निघून जातं. असं करत करत पण माझ्या मनामध्ये तो स्ट्रेस आहे कायम, मी पैसे देऊ नाही शकत, मी पैसे देऊ नाही शकत आहे. मग काय होतं की तो व्यक्ती डायरेक्ट येतो, मी 2 वर्षापासून पैसे दिलेले, आणखी माझे पैसे का नाही वापस केले, आणि मग माणूस तडकाफडकी पैसे रिटर्न करेल आणि तो स्ट्रेस कायमसाठीचा 0 होईल. ओके. या परिस्थिती नक्की होतील. ओके. आता हे पैशाचं उदाहरण झालं. असे मदतीचे उदाहरणं असतील, कुणी कुणाला मदत केली, मला परतफेड करायची होती, बऱ्याच वेळेला मला वेळ पण आली होती पण मी हजर नाही राहू शकलो, पुढच्या वेळेला ती व्यक्ती बोलून दाखवल, मी तुझ्या अडचणीच्या काळी तू उभं राहिलो होतो पण तू नाही राहिला, आणि मग तुम्ही काहीतरी त्याची परतफेड वेगळ्या अँगलने करताल, पण तुमचा तो स्ट्रेस, तुमच्यावरचे ते उपकार बेसिकली, तुमच्यावरचं ते कर्ज बेसिकली तुम्ही फेडता, ऋण निघून जाईल, ते ऋण निघून जाईल आणि तुमचा तो स्ट्रेस कायमचा निघून जाईल. ओके. तर हे राहूच्या अँगलनं झालं. सप्तमस्थानी केतू आहे. या लोकांनी थोडंसं सांभाळायचं आहे की आपल्या मॅरिड लाईफमध्ये काही डिस्टर्बन्सेस येत आहेत का, बिझनेसमधल्या पार्टनरशिपमध्ये काही डिस्टर्बन्सेस येत आहेत का, ते बेसिकली केतूमुळे येतात. केतू डिस्टर्बन्सेसचा अर्थ हा आहे की आपण जे काही गोष्टी करत आहोत, आपला लाईफ पार्टनर त्या गोष्टींना करेक्टली डिकोड नाही करू शकणार. ओके. की मी विचार करतोय की मी ऑफिसवरनं लेट येतोय, वाईफ त्याला वेगळ्याच अँगलने काय यांचं बाहेर काही चालू आहे की काय, अशा गोष्टी घडतील, गैरसमज घडू शकतात. बिझनेसमध्ये एखादा पार्टनर काही बिझनेसमधला पैसा इकडे तिकडे करतोय का, असे काही डाऊट्स येऊ शकतात. पण ते केतूमुळे आहेत, कारण तो भ्रम देतो केतू. बरोबर. केतू ज्यावेळेला तिथून दुसऱ्या राशीमध्ये जाईल डिसेंबर नंतर, त्यानंतर ह्या गोष्टी परत स्थिर स्थावर होतील. ओके. पण केतूचं हे असतं की तो जेवढा वेळ येतो तेवढा वेळ त्याचं काम करून जातो. तर आपलं हे असतं की हा प्लॅनेटरी इम्पॅक्ट आहे, प्लॅनेटरी इन्फ्लुअन्स आहे, प्लॅनेट तिथून गेल्यावर ह्या गोष्टी तशा राहणार नाहीत. कदाचित लोक ज्यांचे ह्याच्यातून जे लोक सावरतील ते नंतर हसतील पण यायच्या, म्हणजे नवरा बायकोला म्हणेल मी लेट येत होतो, तुला कसे डाऊट येत होते, आणि हसतील दोघंही आणि मजा करतील. तसंच जर होत असेल तर सांभाळायचं आहे. गुरु पंचमस्थानी आहे मेपर्यंत, तर अगेन हे पुत्र प्राप्तीसाठी, पुत्र नाही मी संतान म्हणेन, अदरवाईज लोक म्हणतील की मुलासाठी योग दिले म्हणून उद्या कोणी केसही करेल माझ्यावर. संतान सुखसाठी आहे. एज्युकेशन त्या व्यक्तीचं पण मुलांच्या बाबतीतलं पण हे या पिरियडमध्ये चांगलं राहील. मुलांच्या काही समस्या असतील, स्कूलमध्ये जात नसतील, लहान मुलं असतील, एज्युकेशनमध्ये प्रोग्रेस नाही दिसत, अशा गोष्टी या पिरियडमध्ये दिसतील. रिसर्चचं कार्य या पिरियडमध्ये होऊ शकतं आहे, कारण गुरु या स्थानचा कारकसुद्धा आहे, तर त्या दृष्टीनं पण चांगलं आहे. मुलं या पिरियडमध्ये ना अशी प्रगती करतील ना, लॉजिक बेस्ड प्रगती ज्याला म्हणतात ना,
त्या टाईप. म्हणजे एक्झाम्पल सिम्पल जर द्यायचं झालं तर 3 × 2 6 होतात, पण या पिरियडमध्ये त्यांचं हे लॉजिक डेव्हलप होईल की 3 + 3 पण 6च होतात. असे लॉजिक या पिरियडमध्ये त्यांचे खूप चांगल्या लेवलनी डेव्हलप होतील. जे म्हणजे गुरु मागच्या 2025मध्ये ज्यावेळेला ट्रान्झिट झाला मेमध्ये, तेव्हापासून हे लोक रिअलाईज करू शकतील की मुलांमध्ये ही प्रोग्रेस होते आहे, जी या मेपर्यंत चालणार आहे. तर मुलांच्या एज्युकेशनच्या दृष्टीने पण चांगलं आहे. एखाद्या व्यक्तीला स्वतःला पण एखादा कोर्स, काही दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. गुरु त्या दृष्टीनं पण चांगला आहे. नंतर गुरु ट्रान्झिट करेल जूनमध्ये 6व्या स्थानी, तर जॉबचं स्थान सिक्युअर होणार आहे. तिथे जॉबमध्ये प्रगती दिसेल, प्रमोशन वगैरे या पिरियडमध्ये त्यांना जून नंतर ते एक्सपेक्ट करू शकतात. कर्ज भेटू शकतं चांगल्या कार्यासाठी, योग्य कार्यासाठी, जे की म्हणजे भरपूर दिवसापासून जे लोक विचार करत होते की मला कर्ज भेटत नाही आहे किंवा कर्ज भेटतंय पण मला ज्या गोष्टीसाठी ती गोष्टच अवेलेबल नाही आहे. आता दोन्ही गोष्टी होती. म्हणजे से की मला घर खरेदी करायचं पण घर पसंतच येत नव्हतं. आता घर पण भेटेल, कर्ज पण भेटेल, योग्य प्राईजमध्ये पण भेटेल. ते सर्व गोष्टी इथे होऊ शकतात. शनी कुटुंबाच्या स्थानी आहे. अगेन फॅमिली मेंबर्सचा एक पडदा शनी दूर करेल. फॅमिली मेंबर्सच्या बद्दलचे आपले मतांतरे चेंज होतील. अशा अनेक गोष्टी या पिरियडमध्ये होतील. लॉंग टर्मसाठी या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करावं. शॉर्ट टर्मसाठी नाही करावं की कुठेतरी मला 6 महिन्यात काहीतरी भेटेल असं नाही. लॉंग टर्मसाठी काही SIP चालू करावी. लॉंग टर्मसाठी काही FD किंवा इन्व्हेस्टमेंट कुठे शेअर्स घेतील तर लॉंग टर्मसाठी घ्यावेत. अशा गोष्टी करायला हरकत नाही आहे. फक्त राहू जो स्ट्रेस देईल त्या स्ट्रेसला करेक्टली डिकोड करावं. आजपर्यंत तुमच्यासमोर तशी व्यक्ती आली नसेल तर त्या गोष्टींना अगदी लिहून एक गोष्ट संपवून टाका, म्हणजे मग ती व्यक्ती पण तुमच्यापर्यंत नाही येणार. तीच रिमेडी आहे. बरोबर. मी जेवढं सांगतोय तितकं सोपं नसणार पण आहे ते ज्यावेळेला ती व्यक्ती येईल बोलेल त्यावेळेलाच होईल ती, पण तरी पण एक रेमेडीज लोकांना पाहिजे असतात. म्हणून मी सांगतोय त्याच्यावर ॲक्ट करणं थोडं मुश्किल असतं. ओके. आता आपण मीन, सगळ्यात शेवटची राशी. ही मीनची कुंडली बनवत आहे मी. राहू विदेश स्थानी आहे, शनी लग्नस्थानी आहे, गुरु चतुर्थ स्थानी आहे आणि केतू 6व्या स्थानी आहे. आता बघा शनी सुद्धा पहिल्या स्थानी. पहिलं स्थान आपलं विचार आहे. विचारामुळे बेसिकली स्ट्रेस येतो, तर शनी इथे स्ट्रेस देणारच आहे. आणि पहिल्या स्थानीचा शनी आहे, तर त्याचे तो जो स्ट्रेस असेल, ते जे विचार असतील ते इतक्या सहजतेनं दूर होणारे नसतील. थोडासा लॉंग टर्म त्याचा इम्पॅक्ट असेल. म्हणजे हेल्थ इश्यूजवर पण त्याचा परिणाम जाणवेल. त्या स्ट्रेसमुळे BP अशा एखादी समस्यांना लागू शकते. तर बेसिकली मेडिटेशन, प्राणायाम करणे गरजेचं आहे या लोकांनी, जेणेकरून 2026मध्ये थोडेसे हेल्थवरती हे लोक फोकस्ड राहतील. आणि ही हेल्थ बेसिकली मेंटल हेल्थ आहे. फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थचं रिलेशनमुळे येईल. लिंक मेंटल हेल्थशी असणार आहे. ओके. डायरेक्टली काही फिजिकल हेल्थ होणार नाही, पण मेंटली माणूस डिस्टर्बमुळे ते होऊ शकतं. ओके. तर तिथे थोडंसं म्हणजे काळजी घेण्याचं, कॉशियस होण्याचं पिरियड आहे 2026. राहू विदेशच्या स्थानी आहे. हे फॉरेनला परदेश गमनासाठीचं बेस्ट पिरियड आहे 2026. कारण शनी लग्नस्थानी आहे आणि राहू विदेशच्या स्थानी. राहू बेसिकली विदेशी ग्रह आहे, राहू केतू. बरोबर. तर फॉरेनला जाण्यासाठी बेस्ट टाईम आहे. त्यांनी आपली दशा वगैरे कुंडली दाखवावी, बघावं, पण पिरियड त्यांच्यासाठी फेवरेबल असणार आहे.
केतू 6व्या स्थानी आहे. हे बेसिकली नोकरीचं स्थान आहे. नोकरीच्या ठिकाणी थोडंसं सांभाळण्याची गरज आहे. नोकरी सुटू शकते. बर. कारण काही असू शकतं त्यांना, की बा मी नोकरी सोडून बिझनेस करतो, मी हे सोडून ते करतो, मला इथं मनच नाही लागत आहे, किंवा काही इतर कारणामुळे कंपनी पण काढू शकते. तर थोडंसं जॉबच्या बद्दल या लोकांनी थोडंसं जागरूक असणं आवश्यक आहे, की रेमेडी ही आहे की स्वतःहून जॉब सोडायचं नाही. बरोबर. कितीही म्हटलं तरी स्वतःहून नाही सोडायचं. स्वतःहून आपल्या हातात जी गोष्ट ती आपण करायची आहे. ज्यावेळेला जाईलच ती वेगळी परिस्थिती असेल. बरोबर. शक्यतो तुमच्या दशा खराब असतील आणि अशी एक प्लॅनेटरी पोझिशन झाली तरच ह्या गोष्टी घडतात. दशा चांगल्या असतील तर अशा गोष्टी होणार नाही. तर केतू 6व्या स्थानी आहे. गुरु 4थ स्थानी आहे. जो गुरु जूनमध्ये इथे येईल 5म स्थानी. आईसोबतचे संबंध सुधारतील यांचे मेपर्यंत. घर हे लोक घेऊ शकतात या पिरियडमध्ये. चांगलं घर यांना मिळू शकतं. घर म्हणा, गाडी म्हणा, जमीन म्हणा, हे सर्व हे लोक घेऊ शकतात या पिरियडमध्ये. सुख, एकीकडं गुरु जे आहे ना हा सुख देण्याचा प्रयत्न करेल आणि शनी स्ट्रेस देतोय. पण शनीचा स्ट्रेस आणि गुरुचं सुख याच्यामुळे एक बॅलन्स मेंटेन राहील यांचा. त्याच्यामुळे यांनी जास्त काही वरी होण्याची आवश्यकता नाही. आणि ज्यावेळेला जूनमध्ये गुरु ट्रान्झिट करेल त्यानंतर स्ट्रेस थोडासा जास्त राहील. हां, तर मेपर्यंत काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्यावेळेला गुरु ट्रान्झिट करेल त्यावेळेला या लोकांनी एक आहे की एखादं नवीन स्किल आत्मसात करावं. 5म स्थानी जाईल गुरु, कारण उत्पत्तीचं स्थान आहे. तर हे जे स्ट्रेस आहे ना, इथलचा स्ट्रेस थोडा कमी होईल. एखादं नवीन स्किलमध्ये स्वतःला गुंतवावं. लाईक म्युझिक क्लासेस झाले, त्यांना ज्याच्यातही इंटरेस्ट असेल, जी हॉबी, कुणाला बुक लिहायचं असेल, कुणाला काही वाचनाचं असेल, एखाद्या पण वाचनातून असं काहीतरी स्किल की मी जे वाचतोय ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल का, असं काहीतरी स्किल, थोडंसं स्किलफुल वाचणं, हां, असं काहीतरी त्यांनी वाचावं. राहूचं मी ऑलरेडी सांगितलं की राहू विदेशच्या स्थानी आहे. शनीची एक दृष्टी इथे पण आहे 7म स्थानी. तर या लोकांना सुद्धा विवाहाचे वगैरे योग आहेत यावर्षी पण, कारण शनीची तिथे दृष्टी आहे. ओके. बाकी शनीची एक तिसरी दृष्टी जी आहे ती 3ऱ्या स्थानी पराक्रम स्थानी आहे. पराक्रम स्थानी पण शनीची दृष्टी चांगली आहे. लोकांशी कॉन्टॅक्ट वगैरे या पिरियडमध्ये या लोकांची वाढतील. आणि 7.5चा तसाही फेज आहेच आहे. पण 7.5चा दबाव, 7.5 बेसिकली लग्नवाल्यांसाठी नाही आहे, ती फक्त राशीवाल्यांसाठी. 7.5 फक्त राशीने पाहिले जाते. बरोबर. तर ओव्हरऑल हे आपलं होतं 12 लग्न आणि राशीसाठीचं हे. बाकी आपण पुढे बोलूया. खूप सुंदर पद्धतीने सांगितले भूषणजी तुम्ही की प्रत्येक राशींनी काय करायला पाहिजे, आणि ॲक्च्युली तुम्ही जे सांगताय ना तीच त्याची रेमेडी आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे सांगणं की तुम्ही एखादा प्रॉब्लेम सांगतोय आपण, मग ते काय करू नये हे ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचं समजून घेणं आवश्यक. हां, ओके. बेसिकली त्याच रेमेडी आहेत आपण ज्या सांगत आहोत. करेक्ट. आता आपण थोडंसं एंडला येऊ की 2026ला वरवरून बघता ॲज अ जनरल स्टेटमेंट की लोकांनी शेवटी काय काय उपाय करायला पाहिजे जनरल, सगळ्यांसाठी, सगळ्या राशींसाठी किंवा सगळ्या व्यक्तींसाठी. बघा, सर्वांसाठी ना एक ओव्हरऑल प्रॉस्पेरिटीसाठी जर हे करायला पाहिजे ना, तर ओव्हरऑल प्रॉस्पेरिटी एका दिवसात येत नाही, एका मंत्रात येत नाही. बरोबर. आणि व्यक्तीचं ओव्हरऑल प्रॉस्पेरिटी ही बेसिकली आपण आपल्या तत्वांचं बॅलन्स कसं करतो ह्याच्यातून असते. ग्रहांना स्ट्रॉंग, आता मला तर कुणाच्या कुंडली माहिती नाही आहेत, पण जनरलाइज जर सांगायचं झालं, सर्वांनी इथपासून एक रुटीन फॉलो करायला पाहिजे. जे असेल की सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करताना स्नान मंत्र म्हणायचा, जो गुगलला अवेलेबल आहे, सर्वांना भेटेल तो. आपण त्या स्नान मंत्रामध्ये हे करतो की आपण सर्व नद्यांना आवाहन देतो की ह्या माझ्या पाण्यामध्ये तुम्ही पण सामावून जा. बरोबर. म्हणजे माझं शुद्धीकरण होईल. फक्त हातामध्ये ते पाणी अशा स्वरूपात घ्यायचे, तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी हे करायचं. मग त्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन फॉलो करा. दुसरं आहे की जो ऋग्वेदातला आपला गायत्री मंत्र आहे, 1 माळ दररोज करायची आहे सकाळी. 108 वेळा. 108 वेळा दररोज करायची 1 माळ. ते दुसरं हे झालं. दररोज संध्याकाळी तुम्ही जेव्हा येताल ऑफिसवरनं, तुम्ही संध्याकाळी या, रात्री या,
आल्यानंतर दिवा लावायचा आहे देवाला, ज्याच्यातून तुमचं अग्नितत्व बॅलन्स होईल. की तुम्ही देवासमोर हे करा, नमस्कार करा, बाबा माझा आजचा दिवस चांगला गेला आहे, उद्याचाही दिवस असाच जाऊ द्या, प्रार्थना करा 1 मिनटं, बाकी तुमचं रुटीन काय असेल ते करा. बरोबर. घरामध्ये ना डिक्लटरिंग करा, कुठेही काहीही अडगळ सामान ठेवू नका. त्यातून तुमचा राहू स्ट्रॉंग होईल. धूळ खात पडलेल्या वस्तू असतील त्या काढून टाका. खराब झालेलं फर्निचर असेल, खराब इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील ते काढून टाका. हे सर्वांनी करायचं आहे, त्याच्यातून तुमचा राहू बळकट होईल. इकडून अग्नितत्व तुमचं हे होईल. सकाळी जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नद्यांना आवाहन करा, त्यातून जलतत्व तुमचं मेंटेन होणार आहे. राहू म्हणजे वायुतत्व आहे, राहू दिसत नाही, वायू दिसत नाही आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जल, अग्नी, वायू सर्व तत्व तुमचे बॅलन्स करा. त्याच्यातून दुसरी गोष्ट आहे, तुमचं फिजिकल हेल्थवरती थोडंसं फोकस करण्याचं गरज आहे. ती काळाची गरज आहे. थोडंसं इथून पुढे वर्षाचं बंधन नाही. हां, त्याला वर्षाचं बंधन नाही, ती काळाची गरज आहे. फिजिकल हेल्थवरती थोडंसं फोकस केलं पाहिजे 10-15 मिनटं. त्यालाही तुम्ही मेडिटेशन, योगा, प्राणायाम ह्या दृष्टीनं त्याला करा. तर हे झालं ओव्हरऑल प्रॉस्पेरिटीसाठी जे प्रत्येकानं करायचं. तुमची राशी काही असू द्या, लग्न काही असू द्यात, 7.5 असू द्यात, कालसर्प असू द्यात, मांगलिक दोष असू द्यात, हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाने करायच्या आहेत. ओके. आणि आणखी एक संध्याकाळच्या वेळेला हनुमान चालिसा, की एक वेळ कधी संध्याकाळी. हनुमान चालिसा सकाळी म्हणून आहे. अच्छा. हां, हनुमान चालिसा संध्याकाळी म्हणा. हनुमान चालिसाचं वर्णन पण आहे की जो माझं सकाळी नाव घेईल मी त्याला, म्हणजे त्याला असं म्हटलेलं आहे की त्याला तर अन्न पण नाही भेटणार. बेसिकली असं अन्न नाही भेटण्याचं हे नाही, पण हनुमानाचं हे आहे की संध्याकाळी त्याला पूजला जावं. त्यांचा तो प्रहर चांगला, त्यांनी एक हे ठेवलेलं आहे किंवा प्रत्येक सगळ्याच गोष्टी सकाळी पॉसिबल पण नाही ना. ओके. ऑफिसला पण जायचं आहे ना, म्हणून संध्याकाळ ठेवली. आपण सोप्या भाषेत हेच मानूया. ओके. तर या गोष्टी कराव्यात, ज्याच्यातून ओव्हरऑल प्रॉस्पेरिटी प्रत्येकाला मिळेल. ओके. ओके. भूषणजी, खूप जरी हा पॉडकास्ट खूप मोठा दिसत असला, पण याच्यातले प्रत्येक जर पैलू बघितला, आपण छोटे छोटे पार्ट्समध्ये जर बघितलं, खूप सारं नॉलेज तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जे आपली पर्सनलाइज कुंडली बघण्याची इच्छा असते, ज्यांना तुमच्याकडून तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी तुमची कॉन्टॅक्ट डिटेल आपण डिस्क्रिप्शनमध्ये तसे देणारच आहोत. पण आजचा हा पॉडकास्ट जरी लेंथला मोठा आहे, पण क्वालिटी आणि त्याच्यामध्ये असलेली क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी फुलफिल करताय. नक्कीच याचे इंडिव्हिज्युअली ज्या राशी आहेत त्या लोकांना ती गोष्टी रिलेट होणारच आहे. अशा अमेझिंग आणि प्रत्येक वेळेस अप्रतिम पॉडकास्ट आमच्या शोवर तुम्ही सांगतायत, ही नॉलेज आमच्यासोबत शेअर करताय, यासाठी खरंच तुमच्या मनापासून आभार आहे. 2026 तुम्हालाही चांगलं जावा, आपल्या प्रेक्षकांनाही चांगला जावा, हीच देवा प्रार्थना असणार आहे. आणि होप तुम्ही पुन्हा 2026मध्ये एक नवीन पॉडकास्ट घेऊन आमच्यासमोर यावं. नक्कीच. तुर्तास थांबूया. खूप खूप धन्यवाद भूषणजी. पुन्हा भेटूयात. नक्कीच.